क्लिअर आहे ना सगळं? ठीक आहे. बघा या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, तर हा आपला प्रिव्हियस इयरचा सेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं एक स्वरूप समजावं किंवा हिंदीमध्ये नेमकं काय येतं आणि काय येत नाही, बरोबर. म्हणजे तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यावर बर्डन निघून जाणार की बाबा आपण हिंदीचं नेमकं आपल्याला काय करावं लागेल, ग्रामरचे कोणते टॉपिक करायचे, नेमकं याच्यामध्ये खरंच अभ्यासासारखं काय आहे का, बरोबर. तर ते आपण 30 प्रश्न इथं समजून घेतोय. ठीक आहे, 30 प्रश्न असतील आणि याच्यामध्ये उत्तर आहे ज्यांची सेकंड लँग्वेज असेल, बरोबर ना. सेकंड लँग्वेज आपण सगळ्यांनी घेतलेली हिंदी, तर त्याच्यामध्ये 2 उत्तर येतात आणि अध्यापन प्रश्न असतात. ठीक आहे, ग्रामर वगैरे जास्त काय नसतं, एकदम बेसिक असतं. आता तुमचं काम आहे, ठीक आहे, माझं काय जास्त काम नाही. ठीक आहे, चला करायचं सुरू. आले का सगळे? चला एक ग्रुपवरती मेसेज टाकून द्या, म्हणजे सगळेजण जॉईन होतील. ठीक आहे, उतारा वाचा व्यवस्थित आणि प्रश्नांची उत्तरे पटकन द्यायची, बरोबर. आता काय विचारलंय, समूह या ठिकाणी भिन्न कोणता आहे पहा. बघा उतारा वाचू आपण वाटलं तर आधी, परंतु मी तुम्हाला एक सांगेल की उतारा लगेच वाचायचा नाही. ठीक आहे, डायरेक्टली प्रश्न घ्यायचा, डायरेक्टली प्रश्न घ्यायचा. परीक्षेमध्ये पण आपण असं करू शकतो, ज्याच्यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो. आणि उतारा एवढाच असतो, छोटा उतारा असतो, अगदी छोटा. कुठला? सेकंड लँग्वेज तुम्ही हिंदी घेतली तर. ठीक है, बघा कि स्वतंत्रता भारत की सबसे बड़ी ट्रेजेडी यह नहीं है कि शासक वर्ग ने औद्योगिकरण का मार्ग चुना। ट्रेजेडी यह रही है कि पश्चिम की देखा देखी और नकल में योजनाएं बनाते समय प्रकृति, मनुष्य और संस्कृति के बीच का नाजुक संतुलन किस तरह नष्ट होने से बचाया जा सकता है, इस और हमारे पश्चिम शिक्षित सत्ताधारियों का ध्यान कभी नहीं गया। हम बिना पश्चिम का को मॉडल बनाए अपनी शर्तों और मर्यादाओं के आधार पर औद्योगिक विकास का भारतीय स्वरूप निर्धारित कर सकते हैं। कभी इसका ख्याल भी हमारे शासकों को आया हो, ऐसा नहीं जान पड़ता। ठीक है, प्रश्न विचारलाय, समूह से भिन्न शब्द कोणता? शर्त, संस्कृती, भारतीय की मर्यादा? बघा वेगळा शब्द आपल्याला सांगायचा यापैकी येतोय सगळा आवाज उरपा क्लिअर आहे ना? बघ कोणाला आवाज वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर सांगा. चला बघा उत्तरा एकदा वाटलं तर वाचून घ्या, परत तुम्हाला उत्तरा वाचायची पण गरज नाही पुढे पडणार. ठीक आहे, त्यामुळे उत्तरा वाचून घ्या. का बरं कमेंट्स काय येत नाही तुमच्या सगळ्यांच्या? कमेंट्स काय येत नाही तर म्हणून एक लक्षात ठेवायचं की हे आपण बघायचं याच्यामध्ये कुठं काय प्रत्यय आहे का, नामाचा कोणता प्रकार आहे का, किंवा इथं अजून दुसरं विशेषण वगैरे काय आहेत का, हे थोडंसं बघायचं. हे लक्षात येतं आपल्या. मग इथं तुम्ही आपण शोधत बसला की मग थोडीशी अडचण होते. ओके, चला जाऊया पुढं. प्रश्न बघा, गद्यांश में किस बिंदु को अनुचित ठराया है? आता हा गद्यांश आहे. आता या प्रश्नासाठी तुम्हाला गद्यांश बघावा लागेल, बरोबर, उत्तरा बघावा लागेल. इथं आपल्याला वेळ घालून जमणार नाही. अनुचित, अनुचित ठराया आहे म्हणजे चुकीचा ठरवलंय. कोणता बिंदू या ठिकाणी चुकीचा आहे? प्रकृति को अधिक महत्व, औद्योगिक विकास, पश्चिमी अंधानुकरण को प्रकृति की उपेक्षा. ठीक है, चुकीचा कोणता आहे? बघा, स्वतंत्र भारत को सबसे बड़ी ट्रेजेडी ये नहीं कि शासक वर्गों ने औद्योगिकरण मार्ग चुना. इथं औद्योगिकरण आले. ठीक है, ट्रेजेडी यह रही कि पश्चिम की देखा देखी नकल में योजना बनाते समय प्रकृति, मनुष्य, संस्कृति के बीच का नाजुक संतुलन किस तरह नष्ट होने से बचाया जा सकता है, इस और हमारे शिक्षित सत्ताधारियों का ध्यान कभी नहीं गया। बिना पश्चिम को मॉडल बनाए अपने शर्तों और मर्यादाओं के आधार पर औद्योगिक विकास का भारतीय स्वरूप निर्धारित कर सकते हैं। ठीक है, कभी इसका ख्याल भी हमारे शासकों को आया हो, ऐसा नहीं जान पडता. आता मग याच्यामध्ये आपल्याला चुकीचं काय आहे ते सांगा. प्रकृतीला महत्व दिलंय, बरोबर आहे. उतार्या अनुसार इथं प्रकृतीला महत्व दिलेलं आहे पा. हा बरोबर पा. काय म्हणताय? समूहाला शर्त, मर्यादा, संस्कृती असते तर भारतीयांना लागू नाही. बरोबर, ठीक आहे. मग बघा, म्हणजे तुमचं त्या वेगळं म्हटलं की मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचं मत वेगळं येईल. आता याच्यामध्ये चुकीचं काय ठरवलंय तर बघा, ट्रेजेडी यह रही कि पश्चिम की देखा देखी नकल में योजना बनाते समय प्रकृति, मनुष्य और संस्कृति बीच का नाजुक संतुलन किस तरह नष्ट होने से बचाया जा सकता है. म्हणजे या ठिकाणी जे पश्चिमी आहे त्यांचं अंधानुकरण काय या ठिकाणी केलं गेलं आहे आणि ते चुकीचं ठरवलंय. बाकी प्रकृतीला महत्व दिलं. औद्योगिक विकास, प्रकृती की उपेक्षा, प्रकृतीची उपेक्षा झाली, बरोबर आहे. औद्योगिक विकास झालाय, इथं तुमचा दिसेल औद्योगिकरण मार्ग, बरोबर, प्रकृतीला महत्व दिलं. परंतु पश्चिमी अंधानुकरण याला या
ठिकाणी पहा चुकीचं ठरवलं गेलंय, बरोबर की नाही? लक्षात आलं? पश्चिमी अंधानुकरण या ठिकाणी काय केलंय पहा चुकीचं ठरवलंय पहा, बरोबर? चला प्रश्न पुढचा बघा. स्वतंत्रता के बाद भारत की त्रासदी है, ठीक आहे? स्वातंत्र्यानंतर भारताची त्रासदी काय आहे? पंचवर्षीय योजना है, पश्चिम देशों का अंधानुकरण, भारतीय मॉडेल, औद्योगिकरण. ठीक आहे, ट्रेजेडी. सांगा, स्वातंत्र्यानंतर भारताची ट्रॅजेडी काय असेल किंवा ठिकाणी त्रासदी काय असेल? ट्रॅजेडी म्हणा, ट्रॅजेडी म्हणा. बघा, स्वतंत्रोत्तर भारत के सबसे बड़ी ट्रेजेडी यह नहीं कि शासक ने वर्गों का औद्योगिक मार्ग चुना, परंतु काय आहे? पश्चिम की देखादेखी नकल में योजना ते बनाते. म्हणजे थोडक्यात काय? पश्चिमी देशांचं अंधानुकरण. पश्चिमी देशांचं अंधानुकरण भारतीय मॉडेल कसं त्रास देईल? ते नाही होणार ना. म्हणजे त्रासदायक काय होतं तर पश्चिमी देशांचं अंधानुकरण. कारण भारताच्या स्वातंत्र्य, बघा इथं म्हटलंय स्वतंत्र भारत की सबसे बडी ट्रॅजेडी ये नाही, म्हणजे ही नाही की शासकाने काय केलं? औद्योगिकरण का मार्ग म्हणजे निवडला, म्हणजे औद्योगिकरण केलं, तर याच्यामुळे त्रास नाही झाला. त्रास कशामुळे आपण? ट्रॅजेडी यह रही की पश्चिम की देखादेखी म्हणजे अंधानुकरण, नकल में योजना आहे, म्हणजे जे काही नकल बनवलं, जे काही योजना बनवल्या त्या पूर्णपणे काय केल्या? पश्चिमी लोकांचं अंधानुकरण केलं गेलं. त्याच्या वेळेस प्रकृती, मनुष्य आणि संस्कृती के बीच का नाजुक संतुलन किस तरह नष्ट होने से बचाया जा सकता है, इस ओर हमारे पश्चिम शिक्षित सत्ताधाऱ्यों का ध्यान कभी नहीं गया. म्हणजे या ठिकाणी प्रकृतीचं नुकसान कसं होईल किंवा काय होईल याच्याकडे लक्ष नाही दिलं गेलं. कशामुळे? पश्चिमी देशांचं अंधानुकरण केलं गेलं. ठीक आहे, लक्षात घ्या. उत्तरा असाच असतो, उत्तरा असाच असतो. ठीक आहे, एखादा उत्तरा तुम्हाला म्हणजे प्रश्न नाही समजला तर सोडून द्यायचा, जास्त तिथं डोकं लावायचं नाही, तर आपला वेळ जातो. आणि लक्षात घ्या, तुम्हाला आकलन हळूहळू वाढेल. आपण एवढे उत्तर याच्यामध्ये पाठीमागे उत्तरे भरपूर घेतलेत, पाठीमागचे मराठीचे भरपूर उत्तरे आपण घेतलेले ते बघून घ्या. कारण लक्षात ठेवा, आपला 1-1, 2-2 मार्क आपल्याला वाढवायचे आणि ते आपल्या हातचे मार्क आहे. तुमचं आकलन वाढलं की तुम्हाला मार्क येणार आहेत. तुम्हाला जास्त काही अभ्यास करायचा नाही, तुम्हाला पाठांतर काय करायचं नाही, तुम्हाला जास्त काही वाचायचं नाही, कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही. आपल्याला इथलंच काय करायचंय? इथं निवडायचं. इथलं काय आहे? इथं निवडायचंय. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आकलनच करावं लागेल, दुसरा इथं पर्याय नाही. म्हणून लक्षात ठेवा, पंचवर्षीय योजना, भारतीय मॉडेल, औद्योगिकरण याचा कुठलाही त्रास नाही झाला. पश्चिमी देशांचं अंधानुकरण याचा त्रास झालेला आहे. पहा, ओके. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आकलन वाढवणं याला हा एकच पर्याय बघा. ठीक आहे, तुम्हाला समजेल आता 30 प्रश्न कसे. ठीक आहे, तुमचा स्कोर या ठिकाणी शेवटी सांगायचा आहे मला. प्रामाणिकपणे सांगा, चुकला असेल तर चुकू द्या, काही अडचण नाही. शेवटी 30 पैकी स्कोर आपण बघा. गद्यांश में किसके संतुलन की बात की गई. आता गद्यांश जो आहे त्याच्यामध्ये कशाच्या संतुलनाच्या या ठिकाणी बोललं गेलंय पहा. प्रकृती, मानव, संस्कृती, प्रकृती, मानव, उद्योग, प्रकृती, मानव, मानवता, प्रकृती, मानवता आणि विकास. किसकट नाही वाटून घ्यायचं बघा, किसकट वाटून घ्यायचं नाही, आपला कॉन्फिडन्स लूज नाही करायचा. बघा आता संतुलन, संतुलन कशामध्ये केलंय बघा. इथं बघा संतुलन, तुम्हाला इथं शब्द आलाय. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं? योजना बनाते समय मनुष्य, प्रकृती, मनुष्य आणि संस्कृती. बघा प्रकृती, मनुष्य इथं झालंय ना. बघा प्रकृती, मनुष्य आणि संस्कृती के बीच का नाजूक संतुलन किस तरह. बघा म्हणजे संतुलनाच्या संदर्भात कुठं बोललं गेलंय? प्रकृती, मनुष्य आणि संस्कृती. आता ह्यांनी बघा किती हुशार आहेत, हे मनुष्याच्या ऐवजी मानव टाकलं. बरोबर ना. प्रकृती आले, मनुष्य आलं आणि इथं प्रकृती टाकलं, सॉरी संस्कृती टाकली, संस्कृती. मग आता याच्यामध्ये काय उद्योग आहे, उद्योग येतोय का? नाही उद्योग येत. इथं मानवता येते का? बघा आता एखादं म्हणलं ना मनुष्य म्हणजे मग मानवता घ्यायचं का? नाही, मनुष्य म्हणजे मानवच येणार, बरोबर की नाही? मग ऑप्शन क्रमांक तुमचं 1 येईल, इथं मानवता येणार नाही. जे तुमचं नाही येत ना ते बाजूला काढायला शिकायचं, बरोबर. इथं तुमचं याचं उत्तर येतं. संतुलन शब्द बघा डायरेक्टली, अगदी 5वीची मुलं जसं बघतात ना तसं बघायचं. उतारा अवघड येत नसतो, फक्त आकलन तुम्हाला आलं पाहिजे पटकन, हे महत्वाच्या गोष्टीत. बाकीचं याच्यामध्ये काही अवघड नाही. ठीक आहे, म्हणजे असं मला वाटतंय. पण तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, एकदम निवांत राहा, खरंच निवांत राहा. ठीक आहे, बाकी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तुमचं लक्ष इथं पाहिजे. हातचे मार्क तुम्हाला मी सांगतो, मराठी आणि हिंदी 30 मार्क हे तुमचे हातचे आहेत.
त्याच्यामुळं उतारा आणि कवितेवरती, आणि उतारांमध्ये कवितेमध्ये काय आहे तुम्हाला मी सांगितलं, ग्रामरचं कुठलंच वेगळं काही करायचं नाही. घेताना पुस्तक आणि बसताना वाचत सगळं, अजिबात वेळ वेस्ट घालू नका. तुमचा वेळ कुठं खर्च केला हे माझं कसं आकलन होईल. पुस्तक घ्या, कुठलाही उतारा घ्या, 5वीचं आपलं ह्याचं पुस्तक घ्या, कॉलेजचं पुस्तक घ्या, बसा वाचत, उत्तर शोधत बसा. तुमचं आकलन वाढवण्याचं काम तुमचं करा. बाकीचं ग्रामर वगैरे कुठलंही पुस्तक घेऊन बसवू नका. ठीक आहे, माझी रिक्वेस्ट आहे, विनंती सगळ्यांना. नाही तर बसताना वाचत तर तुमचा वेळ तिथं गेला हे समजून घ्या. चला, प्रश्न क्रमांक 5. संतुलन का विलोम शब्द काय? याला तुम्ही काय वाचणार सांगा. संतुलनचा विलोम शब्द सांगा, विरोधार्थी शब्द. संतुलन, असंतुलन, असंतुलन. बघा किती वेगळा फरक आहे. असंतुलन, असंतुलित, असंतुलित, असंतुलित. बघा इथं फक्त वेलांटी बदलली. बघा इथं फक्त इथं काना दिलाय, आणि आपला संतुलनचा कुठला शब्द असतो? असंतुलन असतो. कुठला असतो? असंतुलन असतो. बरोबर ना? संतुलन, असंतुलन. सोपं आहे की नाही? याला उतारा वाचायची गरज अजिबात नाही. चला जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक 6 बघा. योजना हे निर्धारित करते समय प्रमुख है. आता ज्या काही योजना आपण बनवतो त्यावेळेस प्रमुख काय आहे? बघा उत्तर पटकन लगेच आपण काय करायचे, पर्याय वाचून घ्यायचे. प्रकृति मनुष्य के संतुलन को बनाए रखना, प्रकृति की अपेक्षा मनुष्य की उन्नति का विशेष ध्यान रखना, प्राकृतिक सौंदर्य का विशेष ध्यान रखना, समय सीमा का ध्यान रखना. बघा आपला योजना हे सांगितलेत ना, मग आता याच्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल. बघा आता हिता संतुलन पर्यंत आलं. त्यानंतर बघा, इस हमारे पश्चिम शिक्षित सत्ताधारों का ध्यान कभी नहीं गया, हम बिना पश्चिम का मॉडेल बनाए. म्हणजे पश्चिमला आदर्श न घेता अपने शर्तों और मर्यादाओं के आधार पर, आपल्या ज्या काही शर्ती असतील, मर्यादा असतील, बरोबर ना, आपल्या मर्यादा पण आहेत, त्याच्या आधारावरती औद्योगिक विकास का भारतीय स्वरूप निर्धारित कर सकते हैं. मग बघा बरं याच्यामध्ये काय, प्रकृति और मनुष्य के संतुलन को बनाए रखना, प्रकृति की अपेक्षा मनुष्य की उन्नति का विशेष ध्यान रखना, प्राकृतिक सौंदर्य का विशेष ध्यान रखना, समय सीमा का ध्यान रखना. काय करावं लागेल सांगा बरं? औद्योगिक विकास का भारतीय स्वरूप निर्धारित कर सकते कभी इसका. हा आता बघा आपल्याला वरती बघावं लागेल, याच्यामध्ये नाही दिसत, वरती बघावं लागेल. हा इथे दिलेलं बघा, समय प्रकृति मनुष्य और संस्कृति बीच का नाजुक संतुलन किस नष्ट होने से बचाया जा सकता है. म्हणजे यातलं संतुलन पाहिजे महत्वाचं. मग बघा प्रकृती आणि मनुष्याचं संतुलन या ठिकाणी आपल्याला ठेवावं लागेल. पहिलं ऑप्शन उत्तर बरोबर तुमचं. इथं म्हटलंय प्रकृती की अपेक्षा मनुष्याची उन्नती, हे निगेटिव्ह आहे ना, म्हणजे प्रकृतीपेक्षा मनुष्याची उन्नती याच्यामध्ये आपण करणार आहे का? मग बघा एक साधं लॉजिक लावलं तर उत्तर येतंय. प्राकृतिक सौंदर्याचं विशेष ध्यान ठेवायचंय का? नाही. समय सीमाच्या ठिकाणी ध्यान लक्षात ठेवायचंय का? लक्षात ठेवायचं का? तर अजिबात नाही. तर प्रकृती आणि म्हणजे निसर्ग आणि मनुष्य याच्यामध्ये संतुलन ठेवावं लागेल. कधी? ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करू, काहीतरी योजना बनवू त्यावेळेस. म्हणून हे सांगितलं, योजनाएं बनाते समय प्रकृती मनुष्य और संस्कृती बीच का नाजुक संतुलन. ओके, समजलं का? रुपाली मॅडम बघा दुसरं नाही येणार पा, म्हणजे निसर्गापेक्षा मनुष्याची प्रगती. आपल्याला निसर्गात तर संतुलन ठेवायचं ना, मनुष्यामध्ये आणि निसर्गामध्ये संतुलन ठेवायचे. म्हणजे इथं या ठिकाणी एकाला जास्त महत्व दिलं गेलेलं नाही. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट येतोय. चला प्रश्न क्रमांक 7, याला उत्तरा वाचायची गरज नाही. एकदम बेसिक आहे बघा, अजिबात जास्त कुठेही तुमचा वेळ वाया घालू नका. जिथे वेळ वाया घालवा तिथे वेळ नक्की वाया घालवा. आकलन. शिक्षित में मूळ शब्द तथा प्रत्यय. बघा इथं आपल्याला काय विचारलंय, मूळ शब्द कोणता आणि प्रत्यय कोणता हे विचारले. बरोबर, मूळ शब्द तुमचा कोणता आणि प्रत्यय कोणता. आता प्रत्यय काय असतो? प्रत्यय शेवटी लागतो, बरोबर ना, उपसर्ग आधी लागतो. तर लक्षात ठेवायचं प्रत्यय. आपल्याला काय विचारलंय? प्रत्यय आणि मूळ शब्द विचारला. मग मूळ शब्द तुमचा असणार आहे प्लस हा तुमचा काय असणार आहे? प्रत्यय असेल. बरोबर. आता मूळ शब्द यापैकी कोणता आहे? शिक्षित मध्ये शिक्षा अधिक त, शिक्षा इत, शिक्षा इत, शिक्षी अधिक त. आता इथे एक लक्षात ठेवायचं बघा, मी तुम्हाला ही ट्रिक सांगतो, ही कायम लक्षात ठेवा की हा जो काही शब्द आहे ना, शिक्षित जो काही शब्द आहे ना, याच्यामधली बघा शिक्षित, बघा तुम्ही वाचा शिक्षित, इत इत येणार बघा, इत, बरोबर ना, इत येईल, इ येईल, एक येईल. तर हे प्रत्यय असतात. इत म्हटलं ना तर याच्यामध्ये बघा क्षला कोणती वेलांटी येते? पहिली वेलांटी येते. रस्व आहे ना, मग रस्व म्हटल्यानंतर इथं बघायचं तुमचं रस्व कुठे, हे तुमचं दीर्घ आलं, हे तुमचं येणार नाही. फक्त त हा प्रत्यय नसतो, त हा प्रत्यय तुमचा येणार नाही. तर शिक्षा अधिक इत आला तुमचा शिक्षित. तर हा तुमचा काय झाला? मूळ शब्द झाला तुमचा शिक्षा. बरोबर, शिक्षा आणि याला आपण इत जोडलं की काय होणार? शिक्षित होणार. काय होणार? शिक्षित होणार.
लक्षात येतंय का? शिक्षा अधिक इत शिक्षित होणार. प्रत्ययचा आपण एक मोठा सेशन घेतलाय. मोठा सेशन घेतलाय. मला असं वाटतंय तो तुम्ही खालून बघा. हिंदीच्या फोल्डरमध्ये तुम्ही गेला ना तर तुम्ही खालून घ्या. ठीक आहे, उपसर्ग आणि प्रत्यय आपण मोठा सेशन घेतलाय. तो सेशन एकदा बघून घ्या. मीच घेतलाय, तो एकदा बघून घ्या. आणि तुमचं ग्रामरची टॉपिक मीच तुमच्या इथं कंप्लीट करून देईल. म्हणजे मॅडम तर घेणारच आहेत, परंतु तुमची रिव्हिजन प्लस या ठिकाणी तुम्हाला ते कसं समजून सांगायचं ते मी या प्रश्नांच्या माध्यमातून समजून फक्त तुम्ही मॅडमचं समजून घ्या. म्हणजे तुमचं प्रिव्हियस नॉलेज थोडंसं अजून स्ट्रॉंग होईल. लक्षात आलं? शिक्षित. आता दुसरा जर ई असेल तर दुसरी वेलांटी पाहिजे. लक्षात घ्या, दुसऱ्या वेलांटीचा विचार कधी करायचा? तिथं तर दुसरी वेलांटी असेल तर दुसरा ई घ्यायचा. पहिला ई समजतो ना आपल्याला. पहिला ईचं काय आपलं चिन्ह आहे पा. पहिल्या ईचं चिन्ह असं आहे, बरोबर की नाही? दुसऱ्या इथं चिन्ह कोणतं आहे? दुसऱ्या इथं चिन्ह आपलं असं आहे, बरोबर? हे दुसऱ्या इथं चिन्ह आहे. मग इथं हे सूत्र लक्षात ठेवायचं, बरोबर? एकदम बेसिक विचारलं जातं, फक्त आपली गपलत करायची नाही. ओके, तुम्ही हिंदीचा आपल्या फोल्डर मध्ये गेला, रेकॉर्डिंग मध्ये जायचं. रेकॉर्डिंग मध्ये गेल्यानंतर हिंदीचा फोल्डर आहे बघा. फोल्डर दिसतील तुम्हाला, नावं टाकलेत मी, फोल्डर दिसतील. तर त्या फोल्डर मध्ये गेला का ना सगळ्यात खाली जायचं. 1 2 3 4 तुम्ही लेक्चरची नाव वाचत वरती या. त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणचे बरेच टॉपिक मिळतील, ते बघून घ्या. ओके, समजलं का? हे क्लिअर झालं का तुमचं? क्लिअर झालं? चला पुढे बघू आपण. प्रश्न क्रमांक 8. हमें औद्योगिक विकास के लिए डैश की आवश्यकता है. औद्योगिक विकासासाठी कशाची आवश्यकता आहे? पश्चिमी मॉडेलची, अमेरिकी मॉडेल, युरोपीय मॉडेल की भारतीय मॉडेलची? देवकन्या मॅडम काय म्हणताय? मी सीटेटचा क्लास घेतला होता पण तो कधी संपतोय हे कसं कळेल? कारण मी टीईटी अभ्यास केला त्यामुळं. देवकन्या मॅडम, तुमची परीक्षा होईपर्यंत तुमचं मी पॅकेज संपू देत नाही. ठीक आहे, जरी संपलं तरी मी एक्सटेंड तुमचं परीक्षेपर्यंत करणार. ठीक आहे, बिनधास्त अभ्यास फक्त करा. त्याचं टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं संपेल मग कसं काय तुम्हाला मी फक्त टेस्ट सिरीजचं माझ्या हातामध्ये नाही. टेस्ट सिरीजचं फक्त थोडंसं त्या गोष्टी थोड्याशा माझ्या हातामध्ये नसल्यामुळे टेस्ट सिरीजचं मला काय करता येत नाही. पण तुम्हाला ह्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, अगदी तुम्हाला मी शेवटपर्यंत परीक्षा होईपर्यंत तुमचं मी पॅकेज चालू ठेवेल. त्या बाबतीमध्ये कुठलंही टेन्शन घेऊ नका. हमें औद्योगिक विकास के लिए डैश की आवश्यकता होती है. बघा इथं वाचा खाली. औद्योगिक विकास का भारतीय स्वरूप निर्धारित कर सकते हैं. बघा, हम बिना पश्चिम का मॉडल बनाए अपनी शर्तों और मर्यादाओं के आधार पर औद्योगिक विकास का भारतीय मॉडेल कोणतं लागणार तुम्हाला? इथं भारताचं मॉडेल लागेल. कोणतं लागेल? भारताचं मॉडेल लागेल. का बरं? पश्चिमी मॉडेलची आपल्याला हे घ्यायचंच नाही ना. यांची काय गरज आहे? अंधानुकरण आपल्याला नाही करायचं ना. आपण उतारा त्याच्यावरती आधारित आहे ना, की अंधानुकरण नकोय. मग पश्चिमी मॉडेल, अमेरिकी, युरोपीय हे अंधानुकरण नाही करायचं आपल्याला, तर भारताचं मॉडेल शिकवायचंय. भारताचं मॉडेल शिकवायचंय. टेन्शन घेऊ नका, टेन्शन अजिबात घेऊ नका. हळूहळू तुम्हाला मी ट्रॅकवरती आणतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याला हेच करायचंय. लक्षात घ्या, सीटेट संपेपर्यंत हेच करायचंय आपल्याला. हेच करायचंय, त्यामुळे दुसरं काहीही करायचं नाही. हे समजून घ्या फक्त. झालं, आपला हा उतारा झाला. याच्यावरती प्रश्न होते. आता या ठिकाणी प्रश्न म्हणजे पुढचा उतारा 9. चला उतारा वाचून घ्या. परत येतोय का व्हिडिओ? ठीक है, बघा हा उतारा. कंपनी का कोई मालिक हमें समझ आता है कि किसी कंपनी का मालिक कर्मचारियों के बिना काम नहीं कर सकता, चाहे वे अधिक वेतन पाने वाले हो या सबसे कम वेतन पाने वाले. सभी लोग अपनी अपनी जगह महत्वपूर्ण है. भले ही हम बाहर से रंग रूप समाज संस्कृति आदि के स्तर पर अलग दिखते हैं, लेकिन पिता परमेश्वर की संतान होने के नाते हम सभी एक समान है. ठीक आहे, एक मस्तपैकी असा छानपैकी काय हा उतारा आहे. आता प्रश्न विचारलाय, गद्यांश के अनुसार सभी व्यक्ति महत्वपूर्ण है, समान वेतन के अधिकारी है, व्यवसाय में लगे हुए है, एक समान है. कशात सगळे व्यक्ती? बघा की लेकिन पिता परमेश्वर के संतान होने के नाते हम सभी समान एक समान है. काय विचारलंय? गद्यांश के अनुसार सभी व्यक्ती कसे आहेत पा? एक समान आहेत. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर की सगळेजण आपण कसे आहेत? एक समान आहोत. समजलं? चला प्रश्न पुढचा बघा आता. सभी व्यक्तियों को समान दृष्टि से देखने में सहायक है. सर्व व्यक्तींना एक समान या ठिकाणी बघण्यासाठी मदतरूप काय असेल?
आचरण का अभ्यास, व्यवहारिक होना, ध्यान का अभ्यास, समान दृष्टि का अभ्यास। बघा प्रश्न उत्तरामध्ये याचं उत्तर सापडेल बघा, हम सभी व्यक्तियों को समान दृष्टि से देखने में सहायक है। बघा तुम्ही याचा अर्थ काय होतो माहिती का, तुम्ही उतारा व्यवस्थित बघा नाही। याचा अर्थ असा होतो की तुम्ही उतारा व्यवस्थित बघा नाही, तुमच्याकडून गडबड होती काहीतरी। गडबड का करताय? गडबड नका करू। लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं ना की याच्यामध्ये काहीच नाही हो, फक्त आपण थोडंसं लक्ष देऊन व्यवस्थित बघा, तुम्हाला सगळी याची उत्तरे मिळतील। इस ब्रह्मांड में हम सभी की भूमिका महत्वपूर्ण है, ठीक है। कोई भी व्यक्ति किसी दूसरे से ज्यादा खास नहीं, क्योंकि परमात्मा की नजर में हम सब एक समान है, ठीक आहे। पहिल्याचं उत्तर इथं होतं किंवा खाली पण याचं उत्तर आहे पहा, ध्यान अभ्यास हमें सभी जीवों को एक समान देखने में मदद करता है। आता प्रश्न काय विचारलाय, सभी व्यक्तियों को समान दृष्टि से देखने में सहाय्यक आहे। बघा म्हणजे सगळ्या लोकांना एक समान देखण्यामध्ये मदत कोण करतं किंवा सहाय्यक कोण करतं, तर ध्यान अभ्यास। कोण करतं? ध्यान अभ्यास। मग ध्यान अभ्यास कुठे आहे बघा, ध्यान का अभ्यास ऑप्शन क्रमांक 3 मध्ये। इथं अंदाजे उत्तर काढू नका, अंदाजे उत्तर काढू नका, याची उत्तरे पण इथेच असतात, इथेच असतात उत्तरे। आलं का नाही तर ध्यान काय बघा, सभी व्यक्तियों को समान दृष्टि से देखने में सहायक कुठे बघा, ध्यान अभ्यास हमें सभी जीवों को एक समान देखने में मदद करता है। बरोबर की नाही, म्हणजे सगळ्यांना एकाच दृष्टीने बघण्यासाठी मदतरूप कोण असणार आहे पहा, ध्यानचा अभ्यास असणार आहे ना। हक्काचे मार्क नका घालू असं असं का करता। चला पुढचा प्रश्न बघा, हक्काचे जर मार्क गेले तर मग अवघड आहे। त्यामुळे तुम्हाला म्हटलं ना, बाकीचं काही टेन्शन घेऊ नका, तुमचं एनसीईआरटी वगैरे काही सगळं डोक्यातून काढून टाका, सगळं डोक्यातून काढून टाका, ग्रामर वगैरे सगळं डोक्यातून काढून टाका। आकलन एक आकलन फक्त करायचं, ठीक आहे, तेवढंच फक्त करा, जास्त काय करत बसू नका। किसी भी कार्य की सफलता में डैश डैश योगदान होता है, सभी के धन का, सभी की समदृष्टि का, पदाधिकारियों के श्रम का, सभी के परिश्रम का। किसी भी कार्य की सफलता में योगदान होता, तर काय बघायचं, तर हे लक्षात ठेवायचं, किसी भी कार्य की सफलता में डायरेक्ट का योगदान, ते वाक्य बघायचं, डायरेक्टली वाक्य बघायचं, ठीक आहे। किसी भी कार्य बघा, ध्यान अभ्यास हम मानते हैं कि कोई भी व्यक्ति जो एक चौकीदार, क्लर्क या कैशियर है वो उतना ही महत्वपूर्ण है जितना कि किसी कंपनी का कोई मालिक। हमें समझ आता है किसी कंपनी का मालिक कर्मचारियों के बिना काम नहीं कर सकता, चाहे वे अधिक वेतन पाने वाले हो या सबसे कम वेतन पाने। सभी लोग अपने अपनी जगह महत्वपूर्ण है, भले ही हम बाहर से रंग रूप समाज संस्कृति के स्तर पर अलग दिखते हो, लेकिन पिता परमेश्वर की संतान। किसी भी कार्य की सफलता महत्वपूर्ण है। बघा, किसी भी कार्य की सफलता, सभी की धन का, धन गरजेचं असेल का, सभी की समदृष्टी का, पदाधिकारियों के श्रम का, की सभी की परिश्रम का। बघा जनरल आहे, लॉजिक प्रश्न इथं, फक्त सगळ्यांचं काम महत्वाचं। इथं तुम्हाला याचा अर्थ सांगेन बघा, हा की हा इथं काय असेल बघा, हा इथं बघा, हम मानते कि कोई भी व्यक्ति जो एक चौकीदार, क्लर्क या कैशियर है वो उतना ही महत्वपूर्ण है जितना कि किसी कंपनी का कोई मालिक। हमें समझ आता है किसी कंपनी का मालिक कर्मचारियों के बिना काम नहीं कर सकता। म्हणजे थोडक्यात बघा की कर्मचाऱ्यांशिवाय किंवा सगळ्यांच्याच कामाशिवाय आपण या ठिकाणी सफलता मिळवू शकत नाही। म्हणून पहा सभी के परिश्रम, बाकी जर बघितलं तर धनाची इथं गरज नाही, सभीच्या समदृष्टी, फक्त समदृष्टी असली म्हणजे तुमचं काम होऊ शकत नाही, किंवा पदाधिकारी जे असतात त्यांनी काम केलं म्हणजे नाही, तर सगळ्यांनी, फक्त पदाधिकारी नको तर सगळ्यांनीच काम केलं पाहिजे। पण लॉजिकली हा प्रश्न विचारलाय पहा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, बरोबर। प्रश्न क्रमांक 12 आला, चला संस्कृती शब्द में प्रत्यय का प्रयोग होगा, सांगा आता। आता संस्कृतीमध्ये कोणत्या प्रत्ययाचा वापर केला जाईल, यासाठी तुम्हाला उतार्याकडे काय बघू नका, मी आडवं होत तुम्हाला पेपर उतार्यामध्ये बघायला लागणार, ठीक आहे। संस्कृत या शब्दामध्ये कोणत्या प्रत्ययाचा उपयोग होईल, ईत होईल, इव होईल, इय होईल की इक होईल। आपण काय म्हणतो, प्रत्यय लावल्यानंतर कोणता शब्द तयार होईल पहा, संस्कृती। शब्दही सांगा बरं का, शब्दही सांगा, शब्दही सांगा, कोणता शब्द तयार होतोय पण सांगा। बघा सांस्कृतिक काय होईल, सांस्कृतिक होईल, बरोबर ना। ईत, इव नाही, इय नाही,
सांस्कृतिक होईल. सांस्कृतिक, बरोबर ना? व्हेरी गुड, सांस्कृतिक. दुसरी वेलांटी नाही, पहिली दुसरी वेलांटी असेल तर ई पाहिजे ना. दुसरी वेलांटी असेल तर ई पाहिजे. कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट एकदम छोटी, पण आपण नजर चुकीने लक्ष ठेवत नाही म्हणून चुकतंय. बघा ई, दुसरी ई पाहिजे ना, दुसरी ई पाहिजे, दीर्घ पाहिजे, बरोबर ना? सांस्कृतिक रसवय, मग तुमचा इथं ई येणार, बरोबर. चल पुढे बघू आपण. गद्यांश के आधार पर कहा जा सकता है कि हम सभी समान है. गद्यांशाच्या आधारावरती सांगू शकतो आपण की सगळेजण आपण कसे समान आहोत. का समान आहोत? हमारा जीवन लक्ष्य समान आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन लक्ष्य एकच आहे, सीटेट पास करायचं. बरोबर. हम ईश्वर के संतान है. हम कंपनी के कर्मचारी, आपण एका कर्मचारी कंपनीचे कर्मचारी आहेत. हमारा जीवनशैली समान आहे. सांगा बरं काय? गद्यांश के आधार पर बघा वरती तुम्हाला त्याच्या उत्तरामध्ये मिळून जाईल. ब्राह्मण में हम सभी की भूमिका महत्वपूर्ण है. कोई भी व्यक्ति किसी दूसरे ज्यादा खास नहीं क्योंकि परमात्मा की नजर में हम सब एक समान है. नाही, याचं उत्तर पाहिजे सगळ्यात खाली तुम्हाला मिळून जाईल. ठीक है. बघा, स्तर पर अलग दिखते हैं लेकिन पिता परमेश्वर की संतान होने के नाते हम सभी एक समान है. आलं उत्तर सगळ्यांचं. बघा, हम ईश्वर की संतान होने के नाते, आपण सगळे एकाच देवाचे लेकर आहोत, बरोबर ना? पिता परमेश्वर की संतान होने के नाते हम सभी एक समान है. ओके. आपल्याला सगळ्यांना एका नजरेत हळूहळू तुमची नजर बसायला वेळ लागेल. ठीक आहे, काही अडचण नाही, पण नजर बसवा. समूहाचे भिन्न शब्द सांगा आता कोणता? नेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे ना, अडकत अडकत चालत नाही ना. काय येईल याच्यामध्ये? महत्वपूर्ण, संस्कृती, जादा, व्यक्ती. वेगळा शब्द काय येईल पाहिजे मधला? जादा शब्द येईल. कोणता? बरोबर पहा, जादा. जादा हा काय पाहणार पहा? वेगळा येणार आहे पहा, बरोबर. तर समूहापेक्षा वेगळा, महत्वपूर्ण, संस्कृती आणि व्यक्ती. ठीक आहे, हे एका गटामधले येतील. जादा हा वेगळा येईल. जादा का वेगळा येतोय सांगा बरं. कोणाला समजलं तुमचे सांगा. वेगवेगळ्या प्रत्येकाचे मत वेगळी येऊ द्या. काय मत तुम्ही जादा हे कशावरनं सांगू शकता? जादा, बघा, महत्वपूर्ण, संस्कृती आणि व्यक्ती. जादा, जादा म्हणजे काय आपण म्हणतो? व्यक्तीच्या जीवनात संस्कृती महत्वपूर्ण आहे. व्यक्तीच्या जीवनात संस्कृती, व्यक्तीच्या जीवनात संस्कृती महत्वपूर्ण आहे. वा 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 वा, संदीप सर मस्तच, विशेष आहे, बरोबर. उत्तरात नाही जादा, उत्तरात बाकीचे 3 शब्द आले आहेत. महत्वपूर्ण, हा बरोबर पहा, महत्वपूर्ण जादा आला नाही तर बघा, ज्यादा आला ना, व्यक्ती किसी दूसरे से ज्यादा खास नाही आहे पहा. बघा, व्यक्ती किसी दूसरे से ज्यादा खास नाही, ज्यादा सगळे सगळे शब्द येतात पहा. ठीक आहे. समूह, समूहाला महत्व आहे, संस्कृती आहे, व्यक्तीशिवाय समूह नाही. बरोबर. बघा, व्यक्ती, संस्कृती आणि महत्व, बरोबर ना. याला आपण एका गटामध्ये पण ठेवू शकतो, ते एकमेकाशी कनेक्ट आहेत, बरोबर. परंतु ज्यादा हा शब्द काय पहा त्याच्याशी कनेक्ट नाही, बरोबर. संख्यावाचक प्रमाण येईल त्याच्यामध्ये, बरोबर. ज्यादा, ठीक आहे. क्रिया आपण काय म्हणू त्याला? संख्यावाचक प्रमाण म्हणू, बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. चला पुढे बघा. गद्यांश में सभी मनुष्यों को समान भाव से देखने एवं डैश डैश पर बल दिया गया है. हा, समूह कमी लोकांचा असू शकतो ना, ज्यादा आहे ना तर पहा, बघा इथं ज्यादा शब्द दिलाय पहा, ज्यादा शब्द आहे, सगळे शब्द येतात, महत्वपूर्ण आहे, तुमचा व्यक्ती आहे, सगळे शब्द येतील त्याच्यामध्ये. बरोबर. व्यक्तीशी इतर घटक जोडले गेलेत, बरोबर, त्याच्यामुळं ते एकत्र येतील.
आणि ज्यादा त्याच्याशी पा येणार नाही. बरोबर. सांगा आता, गद्यांश में सभी मनुष्यों को समान भाव से देखने, यो डैश डैश पर बल दिया गया है. समान नौकरी देणे, व्यवहार करणे, विशेष मानणे, समान वेतन देणे. आता बघा, गद्यांश मध्ये मनुष्यों को समान भाव से देखणे, यो डॅश डॅश पर बल दिया, म्हणजे समान समान भावाने एक बघा, बरोबर ना, असं म्हटलंय. आणि कशावरती अजून बघा, किंवा याच्या ठिकाणी कसं बघितलं पाहिजे याच्यावरती पा भर दिलाय. बघा, एक एक समान आहे हे तर म्हटलंय. ठीक आहे. त्यानंतर बघा, अभ्यास हमें सभी जीवों को एक समान देखने में मदद करता है. हम मानते हैं कि कोई भी व्यक्ति जो एक चौकीदार, क्लर्क, कैशियर नहीं, उतना ही महत्वपूर्ण जितना कि किसी कंपनी का कोई मालिक. मालिक कर्मचारी के बिना नहीं कर सकता, चाहे वे अधिक आने वाले हो, वेतन पाने वाले हो या सबसे कम वेतन पाने वाले, सभी लोग अपने अपनी जगह महत्वपूर्ण आहे. म्हणजे बघा, सगळे लोक काय आहेत, आपापल्या जागे या ठिकाणी महत्वाचे आहेत. मग त्यांचा रंगरूप, समाज, संस्कृती कशा कोणत्याही स्तरावरती, बरोबर, कारण सगळेजण एक आहेत. म्हणून सगळेजण एक आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांशी व्यवहार, सगळ्यांशी या ठिकाणी वागलं कसं पाहिजे, समान वागलं पाहिजे. बाकी बघा, समान नोकरी देणे याच्याशी येणार नाही. विशेष माना असं नाही म्हटलं, समान माना असं म्हटलंय. समान वेतन द्या असं नाही म्हटलं, तर व्यवहार करा, सगळ्यांशी समान व्यवहार करा असं पण म्हटलेलं आहे. करेक्ट आहे बघा. ठीक आहे. काही ट्रिकी, एक दोन प्रश्न ट्रिकी तुम्हाला विचारले जातात, लक्षात ठेवायचं. 15 प्रश्न असतात, त्यापैकी तुमचे 2 ते 3 प्रश्न किंवा जसे असतात 3 प्रश्न हे तुमचे आउट ऑफ, किंवा ते आपल्याला सगळ्यांचा अर्थ समजला तर त्याच व्यवस्थेची उत्तर येतात. पहा, मराठीमध्ये पण तसं असतं, हिंदीमध्ये पण तसं असतं. त्यामुळे ते 3 प्रश्न लक्षात ठेवा की ते आपल्याला येणारच नाहीत, असं आपण ते आउट ऑफ ठेवून द्यायचे. लक्षात आलं. इथपर्यंत झाले हे 15 प्रश्न. याच्यामध्ये बघा, ग्रामरचं तुम्हाला काय काय विचारलं होतं. ठीक आहे. फक्त प्रत्येक विचारलं होतं, समानार्थी शब्द आणि विलोमार्थी शब्द एवढंच फक्त विचारलं होतं, बाकी जास्त काहीही विचारलेलं नव्हतं. आता इथून पुढचे 15 प्रश्न आपण बघूया, जे तुमचे आहेत पॅडागॉजीचे. ठीक आहे. तुमचा आवडता भाग आहे हा पॅडागॉजी. ठीक आहे. ही पॅडागॉजी बघा, ही पॅडागॉजी तुमची मराठीची आहे असं समजायचं. ठीक आहे. याला असं म्हणायचं नाही की बाबा ही हिंदीची, ही पॅडागॉजी तुम्हाला मराठीमध्ये पण उपयोगाला येईल. ठीक आहे. आणि ह्याच्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट तुम्हाला दुसऱ्या विषयात सुद्धा उपयोगाला येतात. चला बघा, निम्नलिखित में से कौन सा आकलन के बारे में सही नाही. पहा, आकलन म्हणजे काय, पहा, मूल्यमाप. ठीक आहे. मूल्यमापनाच्या संदर्भात या ठिकाणी काय नाही, पहा, बरोबर नाही असं विचारलंय. आता यह विद्यार्थियों की उपलब्धि के बारे में ठोस साक्ष्य प्रस्तुत करता है. म्हणजे विद्यार्थ्यांची जे काय प्रगती असेल, उपलब्धी असेल, त्याच्या संदर्भात ठोस साक्ष्य म्हणजे या ठिकाणी पुरावे देतात. यह विद्यार्थियों की प्रगती की गती का मूल्यांकन करणे मदत करतात. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती कशी होते त्याचं मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, मूल्यमापन मदत करेल. यह केवळ अध्यापक द्वारा ही किया जाता है. मी काय सांगितलं, केवळ, फक्त, ओनली हे शब्द बाजूला करायचे. लक्षात आलं. केवळ शब्द आला, तुमचं फक्त वाचायचा, फक्त याला माझी अट काय, वाचायचं पूर्ण. ठीक आहे. नाहीतर मग लक्षात घ्या, फक्त केवळ शब्द बघून तुम्ही जर ठोक मारायला लागला तर मात्र मग चुकन, लक्षात घ्या. ठीक आहे. या विद्यार्थी की प्रगती के बारे में समग्र दृष्टिकोन प्रदान करताय. तर तुमचं 1, 2 आणि 4 तर हे आकलनाच्या संदर्भात बरोबर आहे, परंतु केवळ अध्यापकच या ठिकाणी मूल्यमापन करतोय, चुकीचं आहे. बरोबर ना. मुख्याध्यापकही मूल्यमापन करतील, विद्यार्थ्यांमध्ये पण मूल्यमापन करतील, त्याला आपण पियर इव्हॅल्युएशन म्हणतो, पालक सुद्धा करतील. बरोबर की नाही. म्हणून फक्त अध्यापक करतात हे मात्र इथं चुकतंय. प्रश्न क्रमांक 17. चला, एकदम व्यवस्थित ऐकून घ्यायचं. मी जे काय सांगेल एक एक शब्द व्यवस्थित ऐकून घ्यायचा. आणि प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट मी क्लिअर करत असतो, बऱ्याच कन्सेप्ट. त्याला काय वेगळं आपण वेगळं तर बघणारच आहे, परंतु तुम्हाला ती तुमची रिव्हिजन असेल. ज्यावेळेस आपण तो घटक बघू ना त्यावेळेस तुमची ती रिव्हिजन असेल. एकदम प्रश्नाच्या माध्यमातून तुमचं क्लिअर सगळं करतो असतो मी. कथाओं को कौन सी विधा बहुभाषावाद व बहुसंस्कृतिवाद को प्रतिपादित करने के लिए सर्वाधिक रूप से प्रासंगिक है. बघा, कथाओं को, ज्या आपण गोष्टी सांगतो ना, गोष्टी सांगतो त्याच्यासाठी कोणती पद्धत, काय, बहुभाषावाद. आपण बहुभाषिकता बघितलंय, बरोबर ना. बहुभाषावाद, एकापेक्षा जास्त भाषा. आणि बहुसंस्कृतिवाद म्हणजे संस्कृती पण कशी जास्त. बहुसंस्कृतिवाद को प्रतिपादित करणे केले म्हणजे बहुसंस्कृतिवाद आणि बहुभाषावाद प्रेझेंट करण्यासाठी, सांगण्यासाठी, प्रस्तुत करण्यासाठी सर्वाधिक रूपाने प्रासंगिक आहे. प्रासंगिक कोणती, आत्मकथा आहे, विज्ञान कथा, अविश्वसनीय बात, लेंदी टेल की लोककथा आहे. सांगा कशाच्या माध्यमातून. व्हेरी गुड. तर लोककथा, आपण ज्या काही लोककथा सांगतो, लोककथा या तुमच्या वेगवेगळ्या भाषेमधून असतात.
बरोबर ना. या सगळ्या भाषांचा वापर आपण काय करू शकतो, एक बहुभाषावाद म्हणून करू शकतो, म्हणजे ज्या माध्यमातून आपल्याला जास्त भाषा शिकता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं, बहुसंस्कृती कुठं बघायला मिळते, तर या लोककथांमध्येच बघायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृतीचे लोक असतात, ते त्यांच्या लोककथा रचतात आणि त्या सगळेजण ऐकतात, कारण लोककथा सगळ्यांना ऐकायला आवडतं, कोणत्याही भाषेतले असू द्या. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जर कथेमध्ये बहुभाषावाद आणि बहुसंस्कृतीवाद हे प्रतिपादित करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पण लोककथा सांगाव्या लागतील. करेक्ट आहे. बघा, आत्मकथा ही फक्त एखाद्या इंडिव्हिज्युअली असू शकते, म्हणून बहुभाषावाद याच्यामध्ये येणार नाही. विज्ञान कथा काय असेल, विज्ञान कथा तुम्हाला बहुसंस्कृती वगैरे पण मिळणार नाही आणि बहुभाषावाद पण मिळणार नाही. ती तुमची सायन्स या लँग्वेज मध्ये फक्त असणार आहे. आणि अविश्वसनीय बात म्हणजे लेंदी टेल तर या ठिकाणी याच्यामध्ये काहीच येणार नाही. बरोबर. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 4 लोककथा. प्रश्न क्रमांक 18. बघा, प्रश्न काय आहे ना, त्याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे ते बघून घ्या. ओके. निम्नलिखित में से कौन सा स्टीफन क्रिश्चियन द्वारा दी गई मॉनिटर परिकल्पना के संदर्भ में पास सही नहीं है. आता बघा, आपण स्टीफन क्रिश्चियन यांचा सिद्धांत बघितला, यांच्या ज्या काय परिकल्पना सांगितल्या, त्यांनी 5 परिकल्पना सांगितल्या, तर 5 हायपोथेसिस सांगितले त्यांनी. आणि हे कशाबद्दल आहे, तर सेकंड लँग्वेज अक्वायर केली जाते. आता आपण बघितलंय सर, तुम्ही तर सांगितलं फक्त मातृभाषा अक्वायर होते, तर सेकंड लँग्वेज पण अक्वायर होत असते. आणि याच्या संदर्भात हे स्टीफन क्रिश्चियननी काम केले. ठीक आहे, सेकंड लँग्वेज ऍक्विजिशनच्या बाबतीमध्ये. मग यासाठी त्यांनी मॉनिटर परिकल्पना सांगितली. मॉनिटरचा तुम्हाला मी थोडक्यात अर्थ सांगतो. बघा, साध्या सोप्या भाषेमध्ये फक्त समजून घ्या. आवाज येत नाही, येतो ना आवाज? येतोय आवाज मला असं वाटतंय. बघा, तुम्हाला मी मॉनिटर असं सांगतो की आपल्या वर्गामध्ये आपण एखादा मॉनिटर नेमला. बघा, आता याच्याशी संदर्भ आहे का नाही मला माहित नाही, पण बघा तुम्हाला हळूहळू लागेल त्याचा संदर्भ. ते मॉनिटर काय करतात, एकतर आपल्याला मदत करतात. वर्ग शांत बसवला असेल, आपण बाहेर गेलो तर वर्गामध्ये काय गडबड वगैरे होऊ नये म्हणून ते मदत करत असतात. आणि याच्यासाठीच काय केलं स्टीफन क्रिश्चियन यांनी, भाषेचं काय करायचं, अक्वायर होण्यासाठी सेकंड लँग्वेजचं ऍक्विजिशन होण्यासाठी, अर्जन होण्यासाठी ग्रामर या ठिकाणी जे काय असतात, ग्रामर आपण जे शिकतो, नियम शिकतो, ग्रामर नियम, तर हे या ठिकाणी भाषा शिकण्यामध्ये काय करतात, मॉनिटरचं काम करतात. म्हणजे समजा भाषा शिकण्यामध्ये काय अडचणी आल्या, उगाच एखादा खूपच जास्त ह्याच्यामध्ये गेला किंवा त्याचं जास्त जनरलायझेशन झालं, तर त्याला त्या नियमामध्ये आणण्यासाठी किंवा आपण त्याला योग्य त्या ट्रॅकवरती आणण्यासाठी, तर हे जे नियम असतात, हे जे व्याकरणाचे नियम असतील, तर ते एक मॉनिटर म्हणून काम करतात. हे साधं सोपं आहे. लक्षात आलं? मग सांगा तुम्हाला इथे जर समजलं असेल तर बघा बरं. बघा, आपल्याला विचारलंय की कोणतं बरोबर नाही असं विचारलंय. पहिलं म्हटलं बघा, यह अर्जन और अधिगम के संबंध पर आधारित आहे, म्हणजे भाषेचं अध्ययन असेल आणि भाषेच्या ठिकाणी अर्जन असेल. ठीक आहे, तर याच्यावरती काय पाहिजे, आधारित आहे. ठीक आहे, आधारित आहे हे लक्षात घ्या. नंतर क्या अर्जित किया गया सीखे गए के मॉनिटरिंग करने में मदद किया, म्हणजे काय तुम्ही अर्जित गेलं, काय अर्जित केलं आणि काय तुम्ही शिकला, तर सीखे गए की मॉनिटरिंग करने में मदद करत आहे. म्हणजे तुम्ही काय अर्जित केलं, काय शिकला, याचं मॉनिटरिंग याच्यामध्ये होतं का, तर याचं मॉनिटरिंग होतं. तर मग मी सांगतो पुढं, तर याचं मॉनिटरिंग होत नाही. नंतर बघा, विद्यार्थी तभी मॉनिटर कर सकते हैं जब उन्हें नियमों का पर्याप्त जानकारी हो और पर्याप्त समय. म्हणजे बघा, मॉनिटरिंग तुमचं कधी होईल, ज्यावेळेस पण नियमांची माहिती असेल त्याच वेळेस आपल्याला समजेल की आपलं काहीतरी चुकतंय. बरोबर ना, काहीतरी चुकतंय, आपण असं बोलायला पाहिजे, तसं बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नियमांची माहिती असणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुमचं मॉनिटरिंग होत असतं. म्हणजे स्वतःवरती काय अडचणी येत असतील त्यावेळेस, बोलताना लिहिताना काय अडचणी असतील तर ते आपण मॉनिटरिंग करतो. नंतर या द्वितीय भाषा अर्जन के संदर्भ प्रयुक्त के, हा बरोबर आहे, दुसरी भाषेचं या ठिकाणी जे अर्जन होतं त्याच्या संदर्भात. आता इथं काय म्हटलंय बघा, क्या अर्जित किया गया आहे. आता जे मॉनिटरिंग आहे, जे स्टीफन क्रिश्चियन सिद्धांत हा सेकंड लँग्वेजच्या बाबतीमध्ये, त्यामुळे तुम्ही काय अर्जित केलं गेलंय आणि तुम्ही काय शिकलाय याचं मॉनिटरिंग करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी उत्तर ऑप्शन क्रमांक 2 येतं. ठीक आहे, आता हा भाग आपला मराठीमध्ये आपण घेतलाय. मराठीमध्ये आपला सेशन हा झालाय स्टीफन क्रिश्चियनचा सिद्धांत. हा जो सेशन तो एकदा रेकॉर्डिंग मध्ये बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही खालून गेला की स्टीफन क्रिश्चियन हे तुम्हाला नाव दिसेल, तो सिद्धांत एकदा बघून घ्या. आता तुम्हाला मी मॉनिटरिंग परिकल्पना याबद्दल डिटेलमध्ये थोडीशी माहिती सांगतो. बघा की स्टीफन क्रिश्चियनने काय सांगितलं, सेकंड लँग्वेज ऍक्विजिशन थिअरी मांडली. ठीक आहे, याच्यामध्ये 5 परिकल्पना त्यांनी सांगितल्या. तर लक्षात ठेवायचं 5. आता तुम्हाला हे विचारणार नाही की स्टीफन क्रिश्चियनने किती परिकल्पना सांगितल्या, हे सीटेट विचारत नाही, आपल्या टीईटी मध्ये विचारलं जातं, हे तर नाही. 5 परिकल्पना सांगितल्या, ज्याच्यामध्ये एक असते मॉनिटर हायपोथेसिस.
बरोबर ना. यह बताते हैं की भाषा शिकते समय दो प्रणाल्या, म्हणजे या ठिकाणी दोन प्रणाल्या असतात भाषा शिकताना. एक ॲक्विशन असतं म्हणजे अर्जन असतं. तुमचं ॲक्विशन आपण बघितलंय की तुमचं ते प्राकृतिक नैसर्गिक असतं, अवचेतन असतं, याच्या माध्यमातून भाषा पण शिकली जाते. आणि नंतर पण लर्निंग असते. काय असते लर्निंग म्हणजे अभ्यास, सराव किंवा शिकणं. लर्निंग मध्ये काय असणार अभ्यास किंवा सराव असेल. म्हणजे याच्यामध्ये व्याकरणाचे नियम आपण म्हणजे जाणीवपूर्वक समजून घेत असतो. व्याकरणाचे नियम तुम्ही सचेत ज्ञान त्याचं जाणीवपूर्वक समजून घेत असतो. मग मॉनिटर परिकल्पना काय म्हणते तर बघा, हम जो भाषा प्राकृतिक रूप से अर्जित करते, आपण जी काय भाषा या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने अर्जित करतो, संपादित करतो, वही वास्तविक संचार में उपयोग होते. म्हणजे तुम्ही जी काय भाषा या ठिकाणी काय करणार अर्जित करणार, हीच भाषा आपण वास्तविकतेमध्ये वापरतो. बरोबर की नाही. तुम्ही जे अर्जित करणार तीच भाषा आपण वास्तविकतेमध्ये वापरतो, मग तीच आपण बोलतो, तीच तुमचं संपर्काचं एक माध्यम असतं. संपर्क तुमचा त्याच्याच माध्यमातून वाढत असतो. मग बघा, आणि व्याकरण का शिका हुआ ज्ञान. आता हे झालं तुम्हाला या ठिकाणी अर्जनच्या बाबतीमध्ये. आणि व्याकरणाचा जे काही शिकलेलं तुमचं नॉलेज असतं तर म्हणजे लर्निंग केवळ मॉनिटर की तरह काम करता है, यानी संशोधन या सुधार. म्हणजे लक्षात ठेवायचं की जे तुमचं व्याकरण शिकता, जे काही तुम्ही नियम शिकता, हे तुम्हाला भाषा बोलायला शिकवत नाही, हे तुम्हाला संपर्क करायला शिकवत नाही. तर ते संपर्क करत असताना, भाषा वापरत असताना त्याच्यामध्ये काही अजून चेंजेस पाहिजेत का, काही थोडंसं अजून बदल पाहिजे का, तर हे या ठिकाणी सांगण्याचं काम कोण करतं, हे मॉनिटरिंग करत असतं. कोण करत असतं मॉनिटरिंग. आणि कोण करतं तर हे तुमच्या ठिकाणी जे तुम्ही नॉलेज शिकता, जे काय तुमचे व्याकरणाचे नियम असतील, बरोबर ना, तर हे या ठिकाणी मॉनिटरिंग करण्याचं काम करतं. आणि त्या मॉनिटरचं काम काय या ठिकाणी संशोधन करणं किंवा सुधारणा करणं, किंवा जे आपण शिकवत असतो त्याच्यावरती पण लक्ष ठेवणं. जर चुकीचं शिकत असेल तर त्याला बरोबर ट्रॅकवरती आणायचा. बरोबर ना. हे काम कोण करतं, आपले व्याकरणाचे पण नियम करतात. म्हणजे आपण बघा व्याकरणाचे नियम या ठिकाणी मुलांना त्याच्यामुळे शिकवत असतो. काळ असेल, बरोबर ना, किंवा समजा बाकीचे विराम चिन्ह वगैरे असेल, तुम्ही कुठल्या प्रकारे कसं द्यायचं हे आपण शिकवत असतो. आणि मग याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जे लर्निंग असतं ते मॉनिटरिंगचं काम करत असतं. हा ओके, घेणार आहे आपण सगळं घेणार आहे, काही टेन्शन सगळे आपले. फक्त मी काय सांगतो तुम्हाला की मागचं का बघा म्हणतो की तुम्ही ते बघितलं ना तर त्यावेळेस तुमची रिव्हिजन होणार. पण डबल टिबल तुमची रिव्हिजन झाली ना प्रश्न आपला चुकतच नाही. त्यामुळे म्हणतो की तुम्हाला रेकॉर्डिंग बघा. का म्हणतो तुमच्या वेळेमध्ये बघा, कारण आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त हेच सारखं सारखं बघायचंय म्हणून सांगतो मी तुम्हाला. आपण सगळं बघणार आहे. आता बघा मॉनिटरच्या उपयोगामध्ये 3 नियम कंडिशन असतात. काय कंडिशन असतात मॉनिटर कधी वापरायचं, तर क्वेश्चन के अनुसार मॉनिटर तभी अच्छी तरह काम करता जब 3 शर्तें पूरी हो. म्हणजे मॉनिटरिंग असेल ते कधी काम करेल चांगल्या प्रकारे, ज्यावेळेस 3 अटी पूर्ण होतील. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मुलाकडे जास्त वेळ पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा आज एखादा नियम शिकवला की लगेच त्याला उद्या येईल, आज काळ शिकवला की उद्या लगेच काळ येईल, असं कधी होणार नाही. त्याला वेळ दिला पाहिजे. तर ते जे काही नियम असतील ते मॉनिटरिंगचं काम योग्य प्रकारे करतील आणि त्याच्या भाषेमध्ये काय होईल, सुधारणा होईल. म्हणजे व्यक्ती के पास सोचणे आणि सुधारणे का समय होईल. लक्षात ठेवायचं, मॉनिटर करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वेळ महत्वाचा असतो. नियमांचं नॉलेज पाहिजे, व्यक्ती को संबंधित व्याकरणिक नियम पता हो. सगळ्यात महत्वाचा नियम माहिती पाहिजे. तुम्ही मॉनिटरिंग कशाचं करणार, तुम्हाला चुकलंय तुमचं का बरोबर आहे हे कळणारच नाही. त्यामुळे नियम महत्वाचे माहिती असणं गरजेचं आहे. रूप पर ध्यान म्हणजे फोकस ऑन फॉर्म. फॉर्मवरती या ठिकाणी काय पाहिजे, लक्ष पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण जे वाक्यांची रचना वगैरे असेल ते लक्षात असलं पाहिजे. व्यक्ती का ध्यान अर्थ नाही, रूप आणि व्याकरण म्हणजे अर्थावरती लक्ष नको. लक्षात ठेवा, मॉनिटर मध्ये अर्थावरती लक्ष नाही ठेवत आपण, तर व्याकरण, रूप किंवा जे काही स्ट्रक्चर असेल त्याच्यावरती आपण काय करतो, लक्ष ठेवत असतो. ओके, लक्षात आलं का. हे 3 नियम, या 3 अटी या ठिकाणी पूर्ण झाल्या की तुमचं या ठिकाणी मॉनिटरिंग चांगलं होणार आहे. तुमचं मॉनिटरिंग काय होईल चांगलं होईल. आणि मग याच्या माध्यमातून सेकंड लँग्वेज काय होईल एक्वायर होईल. आता बघा मॉनिटरचे 3 या ठिकाणी प्रकारचे उपयोग करत असतात. म्हणजे मॉनिटरिंग कोण कोण करतं, तर सगळ्यात महत्वाचं ओव्हर युजर्स, अंडर युजर्स आणि ऑप्टिमल युजर्स. बघा ओव्हर युजर्स म्हणजे आपण जे काही नियम शिकलो उगाच तेच कसे पण वापरायला लागलो आपण, तर त्याच्यामुळे काय होतं बघा की ओव्हर युजर्स म्हणजे जरूरत से ज्यादा मॉनिटर का प्रयोग. जर आपण खूप जास्त प्रमाणामध्ये मॉनिटरिंग केलं ना, म्हणजे कुठलेही नियम कुठेही लावायला लागलो तर काय होतं, आपलं बोलणं या ठिकाणी हळूहळू होतं आणि हिचकिचाहट होते. म्हणजे आपण थोडंसं या ठिकाणी अडकत बोलणार. त्यामुळे मॉनिटरिंग करत असताना ते थोडंसं बॅलन्स मध्ये केलं पाहिजे. जास्त जर केलं तरी पण अडचण येत असते. ठीक आहे. अंडर युजर्स म्हणजे एकदम खूप कमी जर केलं तर काय होतं, मॉनिटर का थोडा या बिलकुल उपयोग नाही, म्हणजे थोडा किंवा जर वापरच नाही केला तर गलती अधिक होतात, चुका काय होतात जास्त होतात.
आपल्याला चुका काय करायच्या कमी करायच्या, त्याच्यामुळे ऍक्विजिशन होणार आहे. म्हणून बघा अंडर युजर्स मधून चुका जास्त होतील. आणि ऑप्टिमल युजर्सचा अर्थ आपण बॅलन्स मध्ये वापर करायचा. याच्यामुळे काय होतं, जहा आवश्यकता वही मॉनिटर का उपयोग, म्हणजे ज्यावेळेस गरज असेल त्याच वेळेस आपण मॉनिटरिंग करायचं, उगाच कुठेही करत बसायचं नाही. त्यामुळे काय होतं, संतुलित भाषेचा उपयोग. लक्षात आलं का, संतुलित भाषेचा तुम्ही उपयोग केला म्हणजे तुमची सेकंड लँग्वेज ॲक्वायर झाली. आणि त्याच्यासाठी काय मदत करणार आहे, तर भाषेचे नियम मदत करतील. समजलं इथपर्यंत? समजलं, झालं क्लिअर? मग आता आपल्या ठिकाणी हा पुढचा प्रश्न आहे. तर इथपर्यंत या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जे युजर्स असतात, ओव्हर युजर्स या ठिकाणी अडचणच होणार आहे, अंडर युजर्सला अडचण होईल. आपण बॅलन्स मध्ये राहिलं पाहिजे, संतुलित भाषेचा आपण वापर करणार. ह्या 3 अटी महत्वाच्या, पर्याप्त समय, नियमांचं ज्ञान आणि रूपावरती ध्यान. त्यानंतर या ठिकाणी परिकल्पना सांगितली, याच्यामध्ये मग मॉनिटर आपले जे काही ग्रामरचे नियम वगैरे आहेत तर ते या ठिकाणी मॉनिटरिंगचं काम करतील. बरोबर. या ठिकाणी अर्जत या ठिकाणी पाक केलं, प्राकृतिक दृश्य या ठिकाणी अर्जन होईल, तर त्याचं वास्तविक आपण उपयोग करत असतो. मग इथं काय विचारलंय की या ठिकाणी परिकल्पना संदर्भात कोणतं बरोबर नाही. पहिलं म्हटलं अर्जन आणि अधिगम याच्या संबंध आहे, त्याच्यामध्ये आधारित आहे. बरोबर. पण तो काय अर्जित केलं, काय शिकला याचं मॉनिटरिंग करतंय का ते, तर नाही. तर लक्षात घ्या, तर काय अर्जित केलं याचं या ठिकाणी मॉनिटरिंग करत नाही. तर शिकण्यासाठी ते मदत करते किंवा या ठिकाणी त्याचं ॲक्वायर होण्यासाठी मदत करते, परंतु तुम्ही आधी पूर्वी काय अर्जित केले त्याच्यासाठी ते मदत करत नाही किंवा त्याचं मॉनिटरिंग करत नाही. बरोबर का? म्हणून पहिलं तुमचं दुसरं चुकीचं येतं. बाकी सभी विद्यार्थी तभी मॉनिटर कर सकते जब उन्हें नियमों का पर्याप्त, बघा आपण म्हणतो ना तुम्हाला नियमांची माहिती पाहिजे, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी, आणि बघा पर्याप्त समय इथं महत्वाचा आणि नियमांची माहिती. आलं का सगळं इथं? द्वितीय भाषा का अर्जन के संदर्भात प्रयुक्त केलं, जी काही दुसरी भाषा असते त्याचं ऍक्विजिशन करण्यासाठी या ठिकाणी प्रयुक्त केली जाते. इथंच म्हटलंय की सेकंड लँग्वेज ऍक्विजिशन ही थिअरी, म्हणजे सेकंड लँग्वेज ऍक्विजिशन मध्ये ती वापरली जाते. म्हणून या ठिकाणी आपलं दुसरं चुकीचं आलं. ओके, क्लिअर का? चला प्रश्न क्रमांक 19 बघा. निम्नलिखित में से कौन सा पाठ्य सामग्री की बोधगम्यता और शब्दावली के विकास में मदत नहीं करेगा. पाठ्य सामग्री जी कंटेंट असतं, बरोबर ना, जे कंटेंट आहे तर त्याचं काय बोधगम्यता म्हणजे काय, आकलन आणि शब्दावली म्हणजे काय, शब्दार्थ विकसित करण्यामध्ये मदत करणार नाही. वर्णमाला, थीम, मानचित्र, चित्र, शब्दकोश, शब्द मानचित्र. सोपा प्रश्न आहे बघा. आपल्याला काय करायचं, आकलन झालं पाहिजे आणि शब्दसंग्रह वाढला पाहिजे. मग ते शब्दसंग्रह आकलन वाढणारे कोणते, आणि ज्याच्या माध्यमातून शब्दसंग्रह वाढणार नाही, तुमचं आकलन होणार नाही, तर ते कोणतं, ते वेगळं काढा. चला बघा, उत्तर द्या, सगळ्यांनी उत्तर द्या, चुकलं तर चुकू द्या. हळूहळू आपल्याला समजतं आपल्याला येतंय का, आणि तुम्हाला एकदा विश्वास आला ना, अरे हे मला जमतंय, तुम्हाला सगळं जमणार हळूहळू. बरोबर. वर्णमाला, करेक्ट उत्तर दिलंय वर्णमालेच्या माध्यमातून तुम्हाला आकलन होत नाही, तुमची शब्द संपत्ती वाढत नाही. थीम मानचित्र, बरोबर ना, थीम मानचित्र आपण एक थीमेटिक, बरोबर ना, थीमेट्स वापरतो, थीमेट करतो आपण, तर त्याच्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारचे शब्दात लिहित असतो, बरोबर ना, तर याच्यामध्ये आकलन सुद्धा होत असतं. नंतर चित्र शब्दकोश असेल, म्हणजे शब्द आणि चित्र आणि शब्द याच्या माध्यमातून आपला शब्दसंग्रह वाढीला लागतो, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि शब्द मानचित्र आपण माइंड मॅपिंग करतो, वर्ड माइंड मॅपिंग म्हणून त्याला आपण वर्ड माइंड मॅप म्हणतो. त्याच्या माध्यमातून एखादा शब्द घेतला आणि त्या शब्दाशी निगडीत सगळे शब्द आपण आजूबाजूला लिहिले, तर त्याला आपण म्हणतो शब्द मानचित्र. आणि याच्या माध्यमातून शब्द संग्रह वाढतो आणि त्याच्या माध्यमातून तुमचं आकलन सुद्धा होत असतं. म्हणून लक्षात घ्या, याच्यातून तुमचं आकलन शब्द संग्रह वाढीला लागेल, परंतु वर्णमालेच्या माध्यमातून वाढीस लागणार नाही. म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आलं. करेक्ट का? चला प्रश्न क्रमांक पुढचा. निम्नलिखित में से कौन सा बाल साहित्य का अपेक्षित गुणधर्म नाही. आता बाल साहित्याचा अपेक्षित गुणधर्म कोणता नाही म्हटले. सगळ्यांनी उत्तर द्या, चुकले तरी चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नैतिक मूल्यों का स्पष्ट प्रदर्शन, बडा फॉन्ट आकार आणि परिचित शब्द, आकर्षक चित्र, पशुपात्र. बालसाहित्य आपण वाचतो ना, बालसाहित्य लहान मुलांसाठी आपण बघा बालसाहित्य देत असतो, पुस्तकं आणतो, तर त्याच्यासाठीचा अपेक्षित कोणता गुणधर्म यापैकी नसेल.
आता बाळ साहित्य म्हटलं की नाही की तुमच्या समोर पुस्तकं आणा, गोष्टीची पुस्तकं आणा, आपण लहान मुलांना जे पुस्तक देतो, आपल्या मुलांना पुस्तक देतो, बरोबर, ते थोडीशी पुढे समोर आणा लागेल. थोडंसं इमॅजिन करा, इमॅजिन केलं की तुम्हाला करेक्ट येईल. बघा लक्षात घ्या, जे बाल साहित्य असतात, बाल साहित्यामध्ये आपण मोठा फॉन्ट असतो. फॉन्ट कसा असतो, मोठाच लागेल ना. म्हणजे बघा ना, ते अगदी पुस्तकं मला असं वाटतं 4-5 पानाची पुस्तकं असतात, 6-7 पानं असतील, परंतु त्याच्यामध्ये हार्डली तुमचे फक्त एक 4-5 वाक्य तुम्हाला बघायला मिळतील, बरोबर ना. म्हणजे एकदम मोठा फॉन्ट असतो आणि चित्र जास्त असतात. म्हणजे बडा फॉन्ट आणि परिचित शब्द, सगळ्यात महत्त्वाचा परिचित शब्द पाहिजे ना. गुणधर्म कोणता नाही असं विचारले आपल्याला, म्हणजे परिचित शब्द पाहिजे, ओळखीचे शब्द पाहिजे. बाल साहित्य, मग बाल साहित्यामध्ये मुलांना ओळखीचे शब्द असतील तर मुलांना अर्थपूर्ण ते समजेल, त्यांना चांगलं वाटेल. अनोळखी असतील तर ते बोर होतील. बाल साहित्य, बरोबर ना. म्हणजे आकार मोठा पाहिजे, परिचित शब्द पाहिजे, हे तुमचं गुणधर्म आहे. नंतर आकर्षक चित्र, चित्र कसं पाहिजे, आकर्षक पाहिजे. आकर्षक चित्र असेल तर मुलांना त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल बाल साहित्यामध्ये, म्हणून हा गुणधर्म असणं गरजेचं आहे. आणि पशुपात्र असायला पाहिजे. पशुपात्र म्हणजे काय, मोगली बघतो आपण, काय थोडक्यात आपण मोगली बघा. नंतर बघा इसाफ नीतीच्या गोष्टी. कोणती, इसाफ नीती. इसाफ नीतीमध्ये बघा ती कोल्हा, करकोचा, कावळा, अजून काय होतं, कोल्हा. तर ह्या गोष्टी बघा आपल्याला किती छान वाटत, मला तर खूप छान वाटायच्या. तुम्ही पण वाटले असेल सगळ्यांनी, पण ते एकदम भारी वाटतं बघा. ठीक आहे. मग हे पशुपात्र असतील ना, तर आपल्याला ते आता बाल साहित्य कशासाठी आवश्यक असतं ते हे थोडं आधी समजून घ्या. की मुलांना आपल्याला वाचायला लावायचंय, मुलांना थोडंसं एंगेज करायचंय, म्हणजे कशामध्ये, भाषेमध्ये, बरोबर ना. मुलांना शाळेची आवड लावायची, तर त्याच्यासाठी त्यांच्याशी निगडीत, त्यांच्या भावनिकतेशी जवळीक साधणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या या ठिकाणी बाल साहित्यामध्ये असायला पाहिजे, बरोबर. उगाच अवघड असेल तर या ठिकाणी ते चालणार नाही. म्हणून आपण मोठा फॉन्ट, परिचित शब्द, ओळखीचे शब्द पाहिजे, आकर्षक चित्र पाहिजे आणि पशुपात्र पाहिजे, बरोबर ना. पशुपात्र मुलांना खूप आवडतात, म्हणून तर बघा ते कार्टून वगैरे किती भारी चालतं, बरोबर ना. मुलांना कार्टून म्हणलं की ते बघत बसतात, बरोबर. म्हणजे पशुपात्र पाहिजे. परंतु नैतिक मूल्यांची स्पष्ट प्रदर्शन तिथं असायला पाहिजे का. बघा, नैतिक मूल्यांचं स्पष्ट प्रदर्शन असतं का त्याच्यामध्ये, तर नसतं. नैतिक मूल्य स्पष्टपणे सांगितली जातात का, तर अजिबात सांगितली जात नाहीत, बरोबर ना. आपण इसाफ नीतीच्या शेवटी पण एक वाक्य दिलं की यातून तुम्ही काय बोध घ्यायचा, बरोबर ना. परंतु त्याचं स्पष्ट प्रदर्शन केलं जात नाही, म्हणून हा गुणधर्म नकोय आपल्याला. हा गुणधर्म या ठिकाणी बाल साहित्यामध्ये नसतो. लक्षात आलं का, हा नसतो. नैतिक मूल्यांचं स्पष्ट प्रदर्शन हा बाल साहित्यामध्ये पण नसतो. कधीही बघा, तुम्ही पुस्तक एखादं बघून घ्या, त्याच्यामध्ये याच गरज नसते. तुम्ही नैतिक मूल्यांची स्पष्टता. चला प्रश्न पुढचा बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन आकलन के दो मुख्य प्रकारों के संदर्भ में सही है. आता आकलन, मूल्यमापन. आकलन म्हणजे काय मूल्यमापन. मूल्यमापनाचे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. एक असतो रचनात्मक आणि दुसरा असतं योगात्मक. ठीक आहे. आता लक्षात घ्या, रचनात्मक म्हणजेच आपण इथं इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगतो मी, फॉर्मेटिव्ह, आणि योगात्मक म्हणजे समेटिव्ह. आता या दोन्ही मुख्य प्रकार आहेत फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. याबद्दल कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे एवढंच आपल्याला विचारले ओके काही अडचण नाही. गुरुवारची तुमची पूजा होते, बरोबर आहे आता पहिल्यामध्ये काय म्हटले बघा, आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जे तुमचं फॉर्मेटिव्ह आकलन असतं तर ते आपण नेहमी करत असतो. थोडक्यात आता मी तुम्हाला काय प्रश्न मागाशी विचारले, तर थोडक्यात माझं फॉर्मेटिव्ह आकलन चालू होतं की तुम्हाला नेमकं काय समजलं हे मी समजून घेतो, फीडबॅक घेतो. म्हणजे अध्यापनामध्ये हे सारखं आपण घेत असतो, नेहमी चालू असतं. हे मला तुमचं रचनात्मक किंवा फॉर्मेटिव्ह म्हणायचं. समेटिव्ह जे असतं ना, ते आपण काही कालांतराने एखादी घटक चाचणी त्यावेळेस घेतो, एखादी सत्र परीक्षा असेल त्यावेळेस घेतो. म्हणजे आपल्या बरेच सगळं शिक्षण, म्हणजे जेवढे काय आपलं अध्यापन करायचं तेवढं झाल्यानंतरच आपण घेतो, एकत्रित घेतो. त्याला काय म्हणायचं या ठिकाणी, एकत्रित, किंवा त्याला आपण समेटिव्ह म्हणतो. मग आता बघा, योगात्मक आकलन वर्षभर चलने वाले आकलन के प्रत्येक स्वरूप की समग्रता के बारे में. म्हणजे योगात्मक म्हणजे कोणतं, जे समेटिव्ह आहे ते वर्षभर जे काय चालणारं आकलन आहे, ते प्रत्येक स्वरूपाची समग्रता याच्या संदर्भात असतं का, तर नसतं. समग्र संदर्भात नसतं, तर ते शेवटी असतं. आणि वर्षभर काय चालणार आहे आपलं, रचनात्मक चालेल. मग योगात्मक असतं का, योगात्मक हे फक्त शेवटी होतं. म्हणजे तुम्ही एखादी युनिट टेस्ट घ्यायची असेल तर त्याच्या शेवटी होणार.
ते वर्षभर चालणार नाही. नंतर रचनात्मक आकलन अधिगम प्रक्रिया में सतत रूप से चलता है. जे तुमचं रचनात्मक आकलन असतं, जे फॉर्मेटिव्ह असतं, ते अधिगम प्रक्रियेमध्ये सतत चालतं, कंटिन्यू चालतं. मग तुमचा फक्त ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट येईल, हे आपल्याला माहिती. नंतर बघा, योगात्मक आकलन अधिगम प्रक्रियेचे पहिले. जी योगात्मक आकलन अधिगम प्रक्रियेच्या आधी आपण घेतो का, तर नाही, तर तुम्ही ते नंतर घेता. आणि उसके दौरान म्हणजे ह्याच्या दरम्यान आपण घेतो का, अध्ययनाच्या दरम्यान घेतो का आपण, नाही. अध्ययनाच्या दरम्यान तुमचं कोणतं असतं, रचनात्मक असतं. तुमचं अध्ययनाच्या दरम्यान तुमचं कोणतं असणार, रचनात्मक असणार, म्हणून हे चुकीचं येईल. रचनात्मक आकलन अधिगम के प्रक्रिया के स्थान पर. बघा, जे तुमचं रचनात्मक म्हणजे फॉर्मेटिव्ह आहे ना, तर ते प्रक्रिया के स्थान पर म्हणजे अधिगम अध्ययनाचे जे काय कार्य आहे त्याच्या स्थानाऐवजी नियमन पर अधिक ध्यान देत आहे. तर प्रकार्य महत्वाचे आहेत ना, तुमचं अध्ययन कशा प्रकारे चालतंय, अध्ययनाचं कार्य काय आहे, तर याच्यावरती लक्ष असतं, तर नियमांवरती अधिक लक्ष देत नाही. बरोबर, म्हणून चौथं चुकीचं, तर तुमचा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी फक्त करेक्ट येईल. बरोबर, समजलं का? चला प्रश्न पुढचा बघा. निम्नलिखित में से कौन सा संप्रेषणात्मक उपागम का गुणधर्म नहीं है. संप्रेषणात्मक उपागम म्हणजे कम्युनिकेटिव्ह अप्रोच, याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेटिव्ह अप्रोच. कम्युनिकेटिव्ह अप्रोच म्हणायचं. ठीक आहे, गुणधर्म कोणता नाही असं म्हटलंय. कम्युनिकेटिव्ह म्हणजे काय, संप्रेषण म्हणजे संभाषण करून, संभाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय करणं, शिकवणं, त्यांचं अध्यापन करणं. बरोबर, मग सांगा याच्यामध्ये नाही असं विचारलंय, गुणधर्म कोणता नाही असं विचारले. भाषेचा संदर्भागत उपयोग. बघा, कम्युनिकेशन करतो आपण तर संदर्भासहित वापरतो ना आपण, म्हणजे संदर्भ घेतो, उदाहरण घेतो आणि त्याच्या सहित आपण बोलत असतो कम्युनिकेशन मेथड मध्ये. म्हणजे भाषेचा संदर्भगत प्रयोग करतो, वापर करतो, हा याचा गुणधर्म येणार. बरोबर ना, याचा गुणधर्म हा येणार. नंतर काय म्हटलंय, स्पष्टता के साथ शिक्षण के स्थान पर व्याकरण के नियमों की खोज. म्हणजे बघा, स्पष्टता बरोबर म्हणजे या ठिकाणी स्पष्टता पाहिजे, शिक्षण आहे त्याच्या स्थान पर म्हणजे शिक्षणाच्या ऐवजी व्याकरणचे काही नियम आहेत त्याची खोज करतो. बघा, म्हणजे तुम्हाला जे व्याकरणाचे नियम आहेत त्या ठिकाणी आपण काय करतो, शोधतो. कशाच्या माध्यमातून, या कम्युनिकेटिव्ह अप्रोचच्या माध्यमातून. म्हणजे बघा, आपण काहीतरी कम्युनिकेशन करतो, कम्युनिकेशन करता करता आपण त्यांना डायरेक्ट नियम नाही सांगत, तर कम्युनिकेशन करता करता आपण त्याच्यामध्ये जे काही व्याकरणाचे वाक्य येतील किंवा जे काही पण नियम असतील तर ते मुलांना शोधायला होतं, व याच्यामध्ये नेमका कशाचा वापर झालाय, म्हणजे याला म्हणायचं संदर्भासहित व्याकरण. याला काय म्हणायचं, संदर्भासहित व्याकरण. आणि हे इथं महत्वाचं असतं कम्युनिकेशन मध्ये, म्हणून तुमचा हा गुणधर्म या ठिकाणी येणार. नंतर संप्रेषणात्मक दक्षता काय विकास करणं. बरोबर आहे, संप्रेषण दक्षता म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन करणार त्यावेळेस तुम्ही कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कसं बोललं पाहिजे. म्हणजे बघा, दोघांमध्ये आपण कम्युनिकेशन करतोय तर समोरच्याने पण ऐकून घेतलं पाहिजे, आपण पण त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. संप्रेषण करत असताना आपण एकदम उदाहरण दाखले म्हणा किंवा योग्य त्या ठिकाणी योग्य तेच बोललं पाहिजे, अन्यथा उगाच काहीतरी बोलत गेलं की त्याला अर्थ राहत नाही. म्हणून आपण संप्रेषण करत असताना कोणकोणत्या या ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे, याचा या ठिकाणी विकास करणं, तर हे या संप्रेषण उपागमाचा या ठिकाणी महत्वाचा गुणधर्म येतो. आता याच्यामध्ये काय म्हणत, 4 मध्ये प्रकार्य की अपेक्षा नियमांवरती अधिक ध्यान असेल का, नाही. प्रकार्य म्हणजे काय, प्रोसिजर म्हणा आपण, किंवा या ठिकाणी सगळ्यात महत्वाची तुमची त्याची जी काही कामं असतील ती म्हणा. बरोबर, प्रकार्य की अपेक्षा नियमों पर अधिक ध्यान देणार. एक लक्षात ठेवायचं, जिथं जिथं तुम्हाला जास्त म्हटलंय, कम्युनिकेशन म्हटलं, संप्रेषण उपक्रम म्हटले, याच्यामध्ये तुमचा हा पॉझिटिव्ह एक प्रकारचा अप्रोच आहे, याच्यामध्ये पण निगेटिव्ह येणार नाही. म्हणजे एकाची अपेक्षा करून दुसऱ्याची या ठिकाणी काय करायची, भरणी करायची, हे आपण इथं करायचं नाही. म्हणजे प्रकार्य की अपेक्षा नियमों अधिक ध्यान देणार, तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर ना, हा गुणधर्म आपला याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. चला प्रश्न पुढचा बघा. एक अध्यापक हिंदी भाषी विद्यार्थियों को द्वितीय भाषा के रूप में अंग्रेजी का अध्यापन करते समय उन्हें स्पष्ट रूप से नियम बताए बगैर अंग्रेजी में संक्षिप्त संवाद करने के संदर्भ और अवसर देता है. बघा काय म्हटलंय, एक अध्यापक हिंदी भाषी विद्यार्थियों को द्वितीय भाषा के रूप में अंग्रेजी का अध्यापन करते समय उन्हें स्पष्ट रूप से नियम बताए बगैर म्हणजे नियम न सांगता इंग्रजी में संक्षिप्त संवाद करने के संदर्भ आणि अवसर म्हणजे ठिकाणी काय करतात, संधी देते. ठीक आहे, म्हणजे संक्षिप्त संवाद या ठिकाणी
करने के संदर्भ में अवसर देता है, उनके वार्तालाप में प्रयुक्त उदाहरण उनके समक्ष प्रस्तुत करते. म्हणजे या ठिकाणी जे काय बोललं जातंय ना, जे काय बोललं जातंय तर त्याच्यामध्ये जे काय उदाहरण आलेले आहे ते त्या समोरासमोर या ठिकाणी दिले जातात. म्हणजे बोलता बोलता उदाहरण दिले जातात. धीरे धीरे शिक्षार्थी अध्यापक की मदद से स्वतः ही नियम सीख लेते हैं. म्हणजे काय होतं की या ठिकाणी हळूहळू विद्यार्थी काय करतात, शिक्षकाच्या मदतीने स्वतःच या ठिकाणी पण नियम शिकतात. अध्यापक किस मॉडल या उपगम का अनुपालन कर रहा है. अनुपालन म्हणजे या ठिकाणी अनुसरण या ठिकाणी केलं जात आहे. करेक्ट उत्तर दिल्या सगळ्यांनी. श्राव्य भाषिक विधी आहे का? श्राव्य भाषिक विधीमध्ये आपण कम्युनिकेशन करत नाही. श्राव्य भाषिक विधीमध्ये समजा मी पुढे वाचणार, तुम्ही पाठीमागे बोलायचं, त्याला म्हणायचं ऑडिओ लिंग्वल मेथड. ठीक आहे. तर ही कोणती मेथड असते? ही असते कम्युनिकेटिव्ह उपागम असतो किंवा कम्युनिकेटिव्ह अप्रोच असतो. याच्या माध्यमातून आपण काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं बघा काय काय शब्द लक्षात ठेवायचे की एक अध्यापक हिंदी भाषी विद्यार्थियों को द्वितीय भाषा के रूप में इंग्रजी का अध्यापन, म्हणजे हिंदी भाषी विद्यार्थी आहेत आणि त्यांना इंग्रजी भाषेचं अध्यापन या ठिकाणी केलं जातंय. दुसरी भाषा इंग्रजी आहे. आता इथं त्यांना उन्हें स्पष्ट रूप से नियम बता, म्हणजे नियम इथं सांगितले जात नाहीत. बरोबर ना, नियम सांगितले जात नाहीत. मग याच्यामध्ये इंग्रजीमध्ये संक्षिप्त संवाद करणे, बघा संदर्भ महत्वाचा आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण संक्षिप्त संदर्भ म्हणजे काय करतो, संवाद करतो. परंतु संदर्भ आणि इथं सगळ्यात महत्वाचे काय देतोय आपण, संधी देतोय. आणि त्याच्यानंतर आपण जे काय बोलतो त्याच्यामध्ये काय उदाहरणं असेल, म्हणजे आपण मी म्हणलं तुम्हाला की उदाहरणासहित संदर्भ, तर इथं संदर्भाला उदाहरणाचा म्हणून हा उदाहरण आलं. बरोबर, उनके समक्ष प्रस्तुत करते. आणि नंतर काय होतात की मुलं अध्यापक म्हणजे शिक्षकाच्या मदतीने हळूहळू काय करतात, नियम शिकतात. म्हणजे नियम डायरेक्टली सांगितले जात नाहीत. बघा फक्त एवढंच फक्त इथं काय केलंय, सांगितलेलं आहे. मग बघा दुसरी भाषा नियम न सांगता संदर्भासहित अवसर देऊन आणि या ठिकाणी वार्तालाप मध्ये म्हणजे बोलण्यामध्ये काय उदाहरणं असतील त्याचे आपण या ठिकाणी काय करतो, म्हणजे प्रेझेंटेशन करतो. आणि शेवटी मुलं काय करतात, स्वतःच नियम शिकतात. यालाच काय म्हणायचं, यालाच म्हणायचं संप्रेषणात्मक उपागम. यालाच काय म्हणायचं, संप्रेषणात्मक उपागम. याला सरळ भाषिक नाही, प्रत्यक्ष विधीमध्ये आपण काय करतो, डायरेक्टली नियम शिकवतो. डायरेक्टली आपण इंग्रजीमध्ये बोलायला लागतो. व्याकरण अनुवाद मध्ये ट्रान्सलेशन असतं. इथं सुद्धा आपण नियम पाठ करायला लावतो. ग्रामर ट्रान्सलेशन मध्ये नियम पाठ करायला लावतो. म्हणजे इथं नियमाला महत्व असतं. इथं तुम्हाला नियम स्वतः शोधायला लावलेले जातात. बरोबर ना, म्हणून हे तो संप्रेषण उपागम. आता बघा हा प्रश्न तुमचा आहे का नाही याच्याशी निगडीत. बघा याच्यामध्ये झाले बघा भाषा संदर्भासहित प्रयोग. इथं बघा संदर्भासहित आलं का इथं संदर्भासहित. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये बघा नियमांकी, बघा इथं म्हटलं बघा शिक्षण के स्थान पर व्याकरण के नियमों की खोज कर, म्हणजे व्याकरण नियमांची काय करायची, खोज करणं. म्हणजे इथं बघा काय करतंय, अध्यापकाच्या मदतीने नियम इथं शिकतात, म्हणजे ते शोधतात. नंतर इथं काय म्हटलंय बघा दक्षता, संप्रेषण दक्षता काय विकास, म्हणजे इथं सुद्धा काय करतात की औषध देतात, संदर्भ देतात आणि उदाहरण सुद्धा ठिकाणी सांगितली जातात. बरोबर, म्हणजे इथं तुमचं कम्युनिकेशनची काय केली दक्षता घेतली जाते. आणि इथं काय म्हटलंय, सॉरी, प्रकारे की अपेक्षा नियमांवरती अधिक लक्ष दिलं जातंय का, तर नियम सगळ्यात शेवटी शोधायला लावले जातात. म्हणून या ठिकाणी बघा इथं सुद्धा तेच आहे. बरोबर ना, इथं बघा याचाच संदर्भ इथं आलाय सगळा. आणि हाच प्रश्न तुम्हाला इथं फक्त डेव्हलप करून दिलाय, वेगळ्या प्रकारे मांडलाय. बघा मग तुमचे एकाच कन्सेप्ट वरती हे 2 प्रश्न आले. करेक्ट, ओके, समजलं का. बघा फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. चला प्रश्न पुढचा. जब एक शुरुआती पाठक पाठ्यवस्तु की थीम, सांस्कृतिक पहलू आदि के बारे में अपने सामान्य ज्ञान का प्रयोग करता है. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, व्यवस्थित समजून घेतलं की तुमच्या लक्षात येईल. बघा प्रश्न काय विचारलाय. परदेशी भाषा शिकण्यासाठी यूज करतात ऑडिओ लिंग्वल. बरोबर, डायरेक्ट मेथड. बरोबर बरोबर, व्याकरण अनुवाद मध्ये मातृभाषेला महत्व. बघा जब एक शुरुआती पाठक, बरोबर ना, सगळ्यात आधीचा तो पाठक आहे, वाचक आहे, तो पाठ्यवस्तु की थीम, सांस्कृतिक पहलू आदि के बारे में अपने सामान्य ज्ञान का प्रयोग करता है. म्हणजे बघा त्याला एक जनरल नॉलेज आहे. पाठ्यवस्तूची थीम असेल, संस्कृती असेल, याच्याबद्दल एक त्याला नॉलेज आहे आणि त्याचा वापर करून जिससे प्रयोग करतात, जिससे की वह उसे विशिष्ट पाठगत सामग्रीचा अर्थ निकाल सके. बरोबर ना, जे काय तुम्ही वाचलेलं आहे त्यातून तुम्ही तो अर्थ काढू शकतो. तर यह क्या कहलाएगी, याला काय म्हटलं जाईल. बघा ऊर्ध्वगामी. ठीक आहे, ऊर्ध्व म्हणजे काय, या ठिकाणी आपण म्हणू की बॉटम. ठीक आहे, बॉटम
बॉटम बॉटम म्हणजे तल ऊर्ध्वगामी. तल म्हणजे काय? तल म्हणजे आपण काय म्हणू की या ठिकाणी बॉटम आणि ऊर्ध्वगामी अप म्हणजे बॉटम अप. तल अधोगामी. तल अधोगामी म्हणजे काय? या ठिकाणी बॉटम आणि अधोगामी म्हणजे काय? वरून खाली येणारा. आणि ऊर्ध्व अधोगामी. ऊर्ध्व अधोगामी. ऊर्ध्व म्हणजे काय? या ठिकाणी वरून खाली येणारा. बरोबर ना? म्हणजे बॉटम टॉप डाऊन. टॉप डाऊन सांगा मग इथं. शब्द फक्त इथे वेगवेगळे वापरले बघा. बघा ऊर्ध्व ऊर्ध्वगामी म्हणजे वर वर. ठीक आहे. तल ऊर्ध्वगामी. तल म्हणजे टॉप सॉरी बॉटम अप. याला काय म्हणायचं? बॉटम अप. बरोबर ना? तल बॉटम अप. तल तल आपण काय म्हटलं? बॉटम म्हटलं. आणि अधोगामी म्हणजे सुद्धा काय पहा बॉटमच म्हणा. ठीक आहे. बॉटम बॉटम अप. ठीक आहे. आणि ऊर्ध्व अधोगामी. ऊर्ध्व म्हणजे काय पहा या ठिकाणी वर जाणारा आपण त्याला म्हणणार पहा टॉप आणि हा या ठिकाणी बॉटम. टॉप बॉटम सॉरी डाऊन म्हणायला शब्द आपण इथं म्हणजे तो एकच अर्थ आहे पण त्याला आपण टॉप डाऊन म्हटलं तर ते अधिक सोयीस्कर होतं. टॉप डाऊन म्हणा. काय म्हणा? टॉप डाऊन म्हणा. बघा आता तुम्हाला मी पाठीमाग सांगितलं होतं की आपण दोन महत्वाच्या मेथड असतात. एक असते टॉप डाऊन. टॉप डाऊन असते. दुसरी असते बॉटम अप. बॉटम अप. बॉटम अप म्हणजे खालून वर जाणार त्याला आपण म्हणतो ऊर्ध्वगामी. आणि टॉप डाऊन. टॉप डाऊन म्हणजे काय पहा वरून खाली येणारे त्याला म्हणायचं अधोगामी. ठीक आहे. म्हणजे आता लक्षात घ्यायचं टॉप मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुमचं आकलन महत्वाचं, तुमचं अर्थ महत्वाचा आहे. आणि तुम्ही अर्थ कशावरनं या ठिकाणी काढता की तुम्हाला आधी जे काय शिकवलं जे काय तुमचं प्रिव्हियस नॉलेज आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करता अर्थ काढत असता. त्याला म्हणायचं टॉप डाऊन मेथड. बॉटम अप मध्ये काय करता तुम्ही बारीक 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 गोष्टी शिकता, शब्द शिकणार, वाक्य शिकणार, नंतर तुम्हाला त्याचा अर्थ लावायला शिकणार. म्हणजे तुम्ही काय करणार एकदम उच्चारत्या क्रमाने जाणार. बॉटम अप मध्ये चढत्या क्रमाने आणि टॉप डाऊन मध्ये तुम्ही उतरत्या क्रमाने म्हणजे एकदम हाय लेवलचं कौशल्य आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं कौशल्य इथं शिकलं जातं. मग प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा की तुम्ही काय करता अर्थ काढू शकता. अर्थ कशा माध्यमातून काढणार तर तुमची थीम माहिती, संस्कृती माहिती, घटक माहिती, तर ते आपल्या सामान्य ज्ञान म्हणजे तुम्ही जे काय पहा तुमचं जनरल नॉलेज आहे त्याचा उपयोग करून म्हणजे लक्षात घ्या की त्याच्याकडे काय पहा प्रिव्हियस नॉलेज आहे. बरोबर ना? प्रिव्हियस नॉलेज आहे त्याचा उपयोग करून विशिष्ट अशा पाठगत सामग्रीचा अर्थ काढला जातो तर त्याला म्हणायचं टॉप डाऊन. म्हणजे तुम्ही डायरेक्टली अर्थ काढायला शिकताय म्हणजे ती काय पहा टॉप डाऊन मेथड असते. यालाच म्हणायचं पहा ऊर्ध्व अधोगामी उपागम. हा ऊर्ध्व अधोगामी उपागम. लक्षात आलं? आगमन निगमन विधी हा त्याच प्रकारची असते ही. ठीक आहे. दिसत नाही. लक्षात आलं का? ही कोणती ऊर्ध्व अधोगामी म्हणजे टॉप डाऊन मेथड आहे. म्हणजे तुम्ही अर्थ काढताय म्हणजे तुम्ही काय पहा टॉपला आहात आणि लक्षात घ्या की तुम्हाला तो तुमचे जे काही प्रिव्हियस नॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहा अर्थ काढता त्याला म्हणायचं टॉप डाऊन मेथड. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी आधी पण नॉलेज आहे त्याच्यावरून काढता. आणि बॉटम अप मध्ये तुम्हाला काहीच माहिती नसते तुम्ही हळूहळू हळूहळू तुम्ही त्या लेवलला जात असता. बरोबर ना? म्हणजे तुम्ही थोडक्यात आधी उच्चार शिकाल, नंतर पहा तुम्ही व्यंजन असेल, नंतर पहा शब्द, नंतर वाक्य असतील, नंतर वाक्यापासून पहा उतारा असेल आणि उतारा वाचन असेल, मग तुम्ही ते अर्थ समजून घेणार आणि नंतर तुमचं आकलन होणार. बरोबर? आकलनाच्या नंतर तुम्ही समजा कवितेचा अर्थ सार ग्रहण वगैरे करणं या गोष्टी तुमच्या काय येणार पहा टॉपला येणार. बरोबर? मग त्याला म्हणायचं बॉटम अप मेथड. आणि तिथून वरनं तुम्ही जर खाली आला म्हणजे तुमचं सार ग्रहण तुम्ही करताय तुम्हाला अर्थ समजतोय. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला जे काही प्रिव्हियस नॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्थ शोधताय किंवा तुम्हाला तो अर्थ समजत असेल त्याला म्हणायचं टॉप डाऊन मेथड. बरोबर पहा काय 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 अर्थ काढला माहित आहे त्यावरून ना मग बॉटम अप येईल. नाही बॉटम अप नाही येणार. पहा लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या प्रिव्हियस नॉलेजचा उपयोग करून अर्थ काढता. प्रिव्हियस नॉलेजचा म्हणजे बघा तुम्ही इथं काय आहे पाठीमागचं नॉलेज घेऊन तुम्ही तो अर्थ काढता. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला अर्थ काढायचा. इथं बघा परत एकदा वाचा कि जब एक शुरुआती पाठक पाठ्यवस्तु के थीम सांस्कृतिक पहलू आदि के बारे में अपने सामान्य ज्ञान का प्रयोग करता है जिससे कि वह उस विशिष्ट पाठ्यगत सामग्री से अर्थ निकाल सके. त्याचा उपयोग करतो कशासाठी तर अर्थ काढण्यासाठी. बरोबर ना? तर याला काय म्हटलं जातं
तर याला म्हटलं पहा ऊर्ध्व अधोगामी म्हटलं पहा. काय म्हटलं पहा ऊर्ध्व अधोगामी म्हटलं पहा, टॉप डाऊन मेथड पहा म्हटलं जाईल पहा. हा, टॉप वरनं जाते का? नाही नाही, खालून नाही. नाही ना, त्याचा उपयोग पहा करतात हो. पाठ्यवस्तूची थीम, सांस्कृतिक पैलू आदि के बारे में अपने सामान्य ज्ञानाचा उपयोग. सामान्य ज्ञान म्हणजे काय की थोडक्यात बघा, याचा उपयोग पहा केला जातोय. या सामान्य ज्ञानाचा उपयोग पहा केला जातोय आणि तो उपयोग करून तुम्ही अर्थ काढता. तुम्ही काय करता? अर्थ काढता. बघा, तुम्ही आता हे वरचं सोडून द्या, तुम्ही अर्थ कशाच्या जोरावर काढणार की तुम्हाला काहीतरी नॉलेज आहे ना, तुम्हाला जास्त नॉलेज आहे आणि तुम्ही ते नॉलेज काढण्यासाठी, हे तुम्ही अर्थ काढण्यासाठी तुम्ही काय करताय, या ठिकाणी यांचा पहा उपयोग करता. हे तुम्हाला आधी प्रिव्हियस नॉलेज पण माहिती, म्हणून तुम्ही काय करता, या ठिकाणी हाय लेवल वरून तुम्ही खालच्या लेवलला येता. मग याला म्हणायचं टॉप डाऊन. लक्षात आलं? टॉप डाऊन म्हणायचं. ऑप्शन क्रमांक 4 लक्षात आलं का नाही? जास्त टॉपवर जातंय का? ठीक आहे, तुम्हाला समजेल बघा हळूहळू, जास्तचा विचार करू नका. चला, आपण ते प्रकार सुद्धा घेतलेले आहेत. निम्नलिखित में से कौन सा अधिगम का मुख्य क्षेत्र डोमेन नाही? पहा, अधिगमचा मुख्य क्षेत्र कोणतं नाही. आता आपलं पहा वाढ आणि विकास झाले, त्याच्यातून हा प्रश्न तुम्हाला सुटेल. अधिगम का मुख्य क्षेत्र नहीं है. सामाजिक, सांस्कृतिक, भावात्मक, मनोगत्यात्मक, संज्ञानात्मक. अध्ययनाचं या ठिकाणी मुख्य क्षेत्र खालीलपैकी कोणतं नाही पहा. शोभा मॅडम, तिथं आपली लिंक दिली पहा, त्याच्यावरती आपण टेलिग्रामची लिंक दिली, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, जॉईन व्हा पहा. हा, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणं म्हणजे तुम्ही टॉपलाच आहात ना, बरोबर की नाही? तुम्ही टॉपलाच आहात, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग करता. प्रिव्हियस नॉलेज तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही आधी शिकलेला आहात. आपण ते काही एकदम बेकबे करत नाही ना, तुमच्याकडे नॉलेज आहे म्हणजे तुम्ही टॉपला आहात. तर सामाजिक सांस्कृतिक, बरोबर ना? सामाजिक सांस्कृतिक याच्या अधिगम मध्ये येत नाही किंवा अध्ययनाच्या मुख्य क्षेत्रामध्ये येणार नाही. तुमचं भावात्मक येईल, मनोगत्यात्मक येईल आणि मनोगत्यात्मक म्हणजे काय, या ठिकाणी कॉग्निटिव्ह, भावात्मक, मनोगत्यात्मक आणि सगुणात्मक, मनोगत्यात्मक, सायकोसोशियल, ठीक आहे, आणि या ठिकाणी संज्ञानात्मक येईल. सामाजिक सांस्कृतिक याच्यामध्ये येणार नाही. ऑप्शन क्रमांक 1. पुढे बघा, निम्नलिखित में से किसके द्वारा समावेशी कक्षा सृजित करने में मदद नहीं मिलेगी. म्हणजे मिळणार नाही. कशासाठी? समावेशी वर्ग आहे पहा, कोणता? इन्क्लुझिव्ह क्लासरूम आहे, तो आपल्याला सृजित करायचा, निर्माण करायचा. सृजित करणं म्हणजे काय करणं? निर्माण करणं. तर मदत मिळणार नाही. समूह में कार्य करने के लिए देना म्हणजे पास समूहामध्ये, ग्रुपमध्ये काम करायला द्यायचं. बहुभाषिक उपागम का अनुपालन करायचं. कक्षा में कुछ विद्यार्थियों को कक्षा प्रमुख मॉनिटर बना देना. सहपाठी समूह, अंतक्रिया व पृष्ठपोषण व्यवस्था. टेलिग्राम तुमच्याकडे नसेल तर ऍड नाही करता येणार मॅडम. टेलिग्रामच आपला ग्रुप फक्त टेलिग्रामचा आहे. तुम्हाला टेलिग्राम नसेल तर ते मी ऍड नाही करू शकत. तुमच्याकडे टेलिग्राम पाहिजे ना. बघा, आपल्याला समावेशी म्हणजे इन्क्लुझिव्ह क्लासरूम आहे, बरोबर ना? इन्क्लुझिव्ह क्लासरूम आहे आणि इन्क्लुझिव्ह क्लासरूम म्हणजे कसं असतं की सगळ्यांना सामावून घेणं. मग त्याच्यामध्ये तुमचे अगदी अति हुशार असतील किंवा कमी हुशार असतील, अंधापंग असतील, कोणते असतील, बरोबर, आणि तो वर्ग आपल्याला निर्माण करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार, एक तर गटाने काम करणार, बरोबर. बहुभाषिक उपागम म्हणजे ज्या काही सगळ्या भाषा आहेत विद्यार्थ्यांच्या, त्या भाषेचा या ठिकाणी मेथड वापरायची, त्यांचा वापर करायचा. कक्षा में कुछ विद्यार्थी व कक्षा प्रमुख म्हणजे इथं बघा, ज्यावेळेस आपण फक्त काही विद्यार्थ्यांना वर्गाचा मॉनिटर बनवू तर तो आपला इन्क्लुझिव्ह क्लासरूम आहे का? सगळे विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचंय ना. फक्त काहीच म्हटलंय मग बाकीच्या विद्यार्थ्यांकडे काय होईल, दुर्लक्ष होईल. म्हणून तुमचा तिसरा इथं येणार नाही. सहपाठी समूह, अंतक्रिया आणि पृष्ठपोषण व्यवस्था असायला पाहिजे, बरोबर. अंतक्रिया म्हणजे सोशल इंटरॅक्शन असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या मुलांना जसं पाहिजे तसं आपण व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला सृजित करण्यामध्ये मदत करणार नाही. बाकी 1, 2, 4 मदत करतील. समजलं? चला, प्रश्न पुढचा बघू. प्रश्न क्रमांक 27. निम्नलिखित में से कौन सा रचनात्मक आकलन का उदाहरण नहीं है? रचनात्मक आकलन, फॉर्मेटिव्ह, उदाहरण नाही म्हटले, ठीक आहे. फॉर्मेटिव्ह, आता मला फॉर्मेटिव्ह समजलंय बघा. प्रश्न पाठीमागे आला होता, त्याच्यावर हा डिपेंड प्रश्न आहे. सत्र के अंत में होने वाली सत्र परीक्षा,
समग्र लिखित परीक्षा सत्र के विभिन्न अवधियों में दिए गए कुछ और कार्य का मिश्रण पूरे सत्र भर में लघु अवधि परीक्षा से लेकर सहपाठी समीक्षा जैसी होने वाली आकलन की युक्तियां पूरे सत्र के दौरान मौखिक और लिखित कार्यों की श्रृंखला व और रोल प्ले आदि। रचनात्मक आकलनाचं कोणतं उदाहरण आहे बघा? करेक्ट. याला आपण काय म्हणतो? याला समेटिव्ह म्हणतो ना. याला काय म्हणतो? समेटिव्ह म्हणतो. त्यामुळे तुमच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी काय येईल पहा? रचनात्मक आकलनाचं उदाहरण नाही येणार पहा. सत्र के अंत में होने वाली परीक्षा काय असते? समेटिव्ह असते. काय असते पहा? समेटिव्ह असते. याला आपण फॉर्मेटिव्ह म्हणतो, रचनात्मक आकलन. बाकी बघा, समग्र लिखित परीक्षा, समग्र लिखित परीक्षा असेल सत्र की विभिन्न अवधिया, जे काय सत्र असेल त्याच्यामध्ये काय वेगळ्या प्रकारची म्हणजे आपण म्हणू की काही वेळ असेल, अवधी असेल, त्याच्यामध्ये जे काय आपण काम देतो कुछ और कार्यों का मिश्रण, वेगळ्या प्रकारचे काम देतो तर त्यांचं मूल्यांकन करणं म्हणजे काय असतं? या ठिकाणी रचनात्मक आकलन असतं. हे रचनात्मक येईल. पुरे सत्र भर में लघु अवधी परीक्षा, लहान लहान या ठिकाणी ज्या काही परीक्षा असतात त्या लेकर सहपाठी समीक्षा म्हणजे आपण पियर इव्हॅल्युएशन म्हणतो, म्हणजे दुसऱ्या मुलांनी काय करणं? मूल्यांकन करणं म्हणजे सहपाठी समीक्षा. जैसे होने वाली आकलन की युक्तिया म्हणजे ह्या मूल्यांकनाच्या युक्ती असतात त्या सुद्धा या ठिकाणी असतात आपल्या रचनात्मक आकलनामध्ये येतील. पुरे सत्र के दौरान म्हणजे पूर्ण जे सत्र आहे त्याच्या दरम्यान मौखिक, तोंडी आणि लिखित कार्य यांची शृंखला साखळी असेल आणि किंवा रोल प्ले मेथड असेल याच्या माध्यमातून सुद्धा आपण फॉर्मेटिव्ह आकलन करतो म्हणजेच रचनात्मक आकलन करत असतो. म्हणजे तुमचे हे तिन्ही काय येतील? हे तुमचे रचनात्मक आकलन येतील. काय हे रचनात्मक आकलन येईल? हे मात्र येणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही पहा. 26 ला कुछ, हा बरोबर, आकारिक संकलित, आपली संकलित म्हणजे आपली ही समेटिव्ह, संकलित म्हणजे समेटिव्ह. कुछ बरोबर आहे पहा, कुछ शब्द आला. चला प्रश्न क्रमांक 28 बघा. अधिगम में रह गई कमियों को देखने के संदर्भ में त्रुटि विश्लेषण महत्वपूर्ण है क्योंकि अधिगम में रह गई कमियों को देखने के संदर्भ में त्रुटि विश्लेषण म्हणजे अधिगम आहे त्या अधिगमच्या संदर्भात ज्या काही पाक त्रुटी असतील बरोबर ना, तर त्रुटी बघण्यासाठी त्रुटि विश्लेषण महत्वपूर्ण आहे. कशामुळे? क्योंकि गलतियां शिक्षार्थी के मस्तिष्क और अधिगम की अवस्था को समझने में सहायक है. ज्या काही चुका असतात ना त्या मुलाच्या ठिकाणी मस्तिष्क असेल, बुद्धिमत्ता असेल आणि जे अधिगम आहे त्याच्या अवस्था समजून घेण्याची मदत रूप असतात. गलतियां शिक्षार्थियों की समझ में रह गई कमियों की ओर संकेत करती है. ज्या चुका असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये काय पा अडचणी राहिल्याच्या ज्या काही कमतरता त्याच्याकडे पा निर्देश करते किंवा संकेत करते. गलतियां अवधारणा विकास और प्रेरणा को प्रदर्शित करते. ज्या चुका असतील ते तुमच्या अवधारणा विकास आणि प्रेरणाला प्रदर्शित करते. आणि अधिकतर त्रुटियां विद्यार्थियों के अनियत दृष्टिकोन के कारण होती है. म्हणजे काय ज्या चुका असतील त्या ठिकाणी अनियत दृष्टिकोन याच्यामुळे पहा होतात. अनियत दृष्टिकोन म्हणजे काय पहा? विद्यार्थी लक्ष देत नाहीत म्हणून होतात का? योगात्मक, संकलित म्हणजे योगात्मक, एकत्रित घेतो ना आपण, ते एकत्रित संकलित साठवून घेतलेलं बरोबर, आणि त्याला आपण योगात्मक म्हणा. योगात्मक म्हणजे पण बेरजेच्या रूपाने बरोबर. तर लक्षात घ्या त्रुटीचं विश्लेषण करणं महत्वपूर्ण असतं. कशामुळे? तर आपण ज्या काही चुका असतील त्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता असतील, मस्तिष्क असेल बरोबर ना, किंवा बौद्धिक क्षमता असेल आणि जे अधिगम आहे त्याची जी काय अवस्था आहे, अधिगम अवस्था आहे तर ती समजून घेण्यासाठी या ठिकाणी काय मदत करत असते? चुकांचं विश्लेषण. बाबा मुलाला नेमकं काय येत नाही, मुलगा नेमका कुठं चुकतोय, तर याचं हे विश्लेषण करणं फार गरजेचं. म्हणजे अधिगमच्या कोणत्या टप्प्यावरती आहे, तो शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावरती आहे आणि विद्यार्थ्याच्या ठिकाणी बौद्धिक क्षमता किती विकसित झाली का झालेली नाही हे समजून घेण्यासाठी पहा त्रुटींचं, चुकांचं विश्लेषण पहा महत्वपूर्ण असतं. ऑप्शन क्रमांक 1 येईल. हे नाही ना पहा. गलतियां शिक्षार्थियों की समझ में रह गई कमियों की ओर संकेत करते. म्हणजे लक्षात घ्या ज्या चुका असतात ना त्या विद्यार्थ्यांमध्ये काय पहा अडचणी असतील त्याच्याकडे पहा म्हणजे संकेत करत नाही. म्हणजे बघा की गलतियां शिक्षार्थियों की समझ में रह गई कमियों की ओर संकेत करते. म्हणजे त्याच्या समजमध्ये म्हणजे लक्षात घ्या त्याला जे काय अंडरस्टँडिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये काय पहा कमी राहिल्या असेल त्याच्याकडे पहा ते संकेत करते. तर हे या ठिकाणी नाही. त्रुटींचं विश्लेषण करण्यासाठी तुमचा ऑप्शन क्रमांक 1 हा सगळ्यात करेक्ट येतो की या चुकींमुळे काय होतं, नेमकी कोणती अवस्था आहे. कारण लक्षात घ्या चुका, मुलाच्या चुका दाखवण्यासाठी आपण चुक्यांचं विश्लेषण करत नाही, हे कायम लक्षात असू द्या. मुलांच्या चुका दाखवण्यासाठी
विश्लेषण केलं जात नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हे येणार नाही. आणि गळती या अवधारणा विकास आणि प्रेरणा याला प्रदर्शित करते. म्हणजे काय की अवधारणाचा विकास आहे, प्रेरणा आहे, तर याचं प्रदर्शन करेल का चुका? तर अजिबात नाही. अधिकतर त्रुटी आहे विद्यार्थियों की अनियत दृष्टिकोन के कारण होते. जे चुका असतात ती तुम्ही अनियत दृष्टिकोन असेल, जो काय तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो अनियमित असेल, चुकीचा असेल, त्याच्यामुळे चुका होतील. याच्यामुळे आपण विश्लेषण करतो का? तर अजिबात नाही. तर कशासाठी? मस्तिष्क असेल, विद्यार्थ्याची या ठिकाणी बौद्धिक क्षमता असेल आणि अधिगमची अवस्था असेल हे समजून घेण्यासाठी करतो. करेक्ट? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 29 क्रमांक बघा, हा 28 होता, हा 29. सोपा प्रश्न आहे बघा आता. प को फ की तरह लिखना या 6 को म्हणजे 6 ला 9 यासारखं लिखना किस तरह के बच्चों द्वारा यह सामान्य गलती की जाती है? वाचाघात, अफेजिया, नामन विकार म्हणजे एनिमिया, पठन वैकल्य, डिस्लेक्सिया, हकलाने वाले बच्चे द्वारा. काय करतोय बघा की जो प आहे ना, तो प मुलं फ लिहितात, किंवा बऱ्याच वेळेस समजा व आहे, वला समजा ते ब वाचतील किंवा ठिकाणी वला ब लिहितील, किंवा समजा बऱ्याच वेळेस प आहे तर किंवा श लिहायचा सांगितलाय तर मुलं त्याचा प लिहितील. बरोबर? म्हणजे असं मुलं करतात, ह्या चुका करतात. किंवा 6 लिहायला सांगितलाय तर 9 लिहितील, 9 लिहायला सांगितलं 6 लिहितील, 3 लिहायला सांगितलाय तर तो अशा प्रकारे 6 उलटा लिहितील. बरोबर? तो लिखना किस तरह के बच्चे द्वारा यह सामान्य गलती की जाती है? तर काय याला आपण पठन वैकल्य म्हणतो, डिस्लेक्सिया म्हणतो. बरोबर ना? काय म्हणणार पठन वैकल्य, ही वाचनामधली ही समस्या आहे. म्हणजे त्याला वाचन करत असताना त्याला लिहिता येते, त्याला लिहिता येत नाही असं ना, त्याला लिहिता येते परंतु त्याला वाचन करत असताना ते समजलं नाही, त्यामुळे तो या ठिकाणी चुकतो. बरोबर? हे काय पठन वैकल्य डिस्लेक्सिया आहे. ओके, समजलं? नंतर शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 30. बुनियादी अंत वैयक्तिक संप्रेषणात्मक कौशल्य को किस रूप में जाना जाता है? बुनियादी अंत वैयक्तिक संप्रेषणात्मक कौशल्य को किस रूप में माना जाता है? अमूर्तता की भाषा, दिन प्रतिदिन के संप्रेषण के प्रयुक्त भाषा, अंतर्भाषा, इंटरलैंग्वेज, उच्च स्तरीय भाषा कौशल्य. चला आता मी तुम्हाला थोडक्यात 2 कन्सेप्ट समजून सांगतो. ठीक आहे, ह्या कन्सेप्ट तुमच्या इथे क्लिअर होतील. तर आपण 2 प्रकारच्या भाषांचा वापर करतो. एक असते BICS म्हणजे बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल, म्हणजे दैनिक जीवनामध्ये उपयोग होणे वाली साधारण बोलचाल की भाषा. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी काय भाषा बोलतो त्याला म्हणायचं बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल, म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये बोलली जाणारी भाषा. तर ही जी BICS असते ही अनौपचारिक भाषा असते. आपण रोजमर्रा की बातचीत में प्रयोग म्हणजे दैनंदिन, रोजमर्रा म्हणजे दैनंदिन जे काय आपण बोलतो त्याच्यामध्ये याचा वापर होतो. हावभावाचे समज आसान म्हणजे या ठिकाणी कॉन्टेक्स्ट रिच असते, म्हणजे हावभावासहित आपण ती समजून घेतो. आणि ही शिकण्यासाठी या ठिकाणी खूप कमी वेळ लागतो. अगदी 1 ते 2 वर्षामध्ये आपण ही दैनंदिन म्हणजे अनौपचारिक भाषा आपण 1 ते 2 वर्षामध्ये मुलं शिकतं. बरोबर? आता उदाहरण बघा की क्या हाल है, आपण विचारलं क्या हाल है तर ही तुमची BICS चं उदाहरण झालं. तुम कहां जा रहे हो, मुझे वह किताब देना. ठीक आहे, हे काय अनौपचारिक भाषा आहे. याला काय म्हणायचं, दैनंदिन आपण रोज जी काय भाषा बोलतो त्याला म्हणायचं बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल. ओके, नंतर बघा पुढचा प्रकार असतो तो म्हणजे CALP म्हणजे कॉग्निटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी. आता CALP म्हणजे बघा कॉग्निटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी. कॉग्निटिव्ह म्हटलं की लक्षात ठेवायचं तुमची शैक्षणिक आले, जिथे तुम्ही शिकून भाषा मुलांना या ठिकाणी काय करणार शिकवणार, म्हणजे शैक्षणिक विषयों को समझने व व्यक्त करने की औपचारिक बौद्धिक भाषा. बरोबर ना? जे शैक्षणिक विषय असतील ते समजून घेण्यासाठी व्यक्त करण्यासाठी जी भाषा आपण वापरणार त्याला औपचारिक किंवा ती बौद्धिक भाषा म्हणजेच लक्षात ठेवायचं कॉग्निटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी. बरोबर? म्हणजे हे औपचारिक असते, याला आपण शैक्षणिक किंवा अकॅडमिक लँग्वेज म्हणतो. पाठ्यपुस्तक पढणे म्हणजे वाचनासाठी, लेखनासाठी, विश्लेषण किंवा अवधारणा समजून घेण्यासाठी ही CALP ही लँग्वेज आवश्यक असते. संदर्भ याच्यामध्ये खूप कमी असतो, कॉन्टेक्स्ट रेड्यूस असतो. आपण बेसिक मध्ये संदर्भ भरपूर असतो, याच्यामध्ये संदर्भ कमी असतो. यानी हावभाव से मदद नहीं मिळते, म्हणजे हावभाव करून आपली भाषा समजत नाही. बरोबर? समजणे में कठीण, विचार गहन भाषा म्हणजे समजून घ्यायला कठीण असते. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो की पुस्तकी भाषा तुम्हाला समजत नाही, पुस्तकी भाषा आपण समजूनच घ्यायची नसते. अध्यापन शास्त्रामध्ये हे महत्त्वाचं असतं की पुस्तकी भाषा समजत नसते, आपण जनरली समजून घ्यायचं, ते पटकन चांगलं समजतं. विचार गहन भाषा असते आणि ही शिकण्यासाठी विकसित होण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागतो.
बरोबर. 5 ते 7 वर्षांचा ठिकाण पहा कालावधी लागतो. आता इथं उदाहरण बघा, प्रकाश संश्लेषण की प्रक्रिया समजाइए, बरोबर ना. प्रकाश संश्लेषण की प्रक्रिया समजा. आता या ठिकाणी तुमची शैक्षणिक भाषा आली. चार्ट में दिए गए आंकड़ों की व्याख्या कीजिए, लोकतंत्र और तानाशाही की तुलना कीजिए. लोकतंत्र असेल आणि तानाशाही असेल, हुकुमशाही असेल, याची काय करा, तुलना करा. अशा प्रकारच्या ठिकाणी जे उदाहरण आहे ते तुमचे या CELP लँग्वेजचे शैक्षणिक याचे, बरोबर. नंतर बघा याच्यामध्ये फरक काय BSI आणि CLP मध्ये. तर ही साधारण बोलचाल की भाषा दैनंदिन आहे, ही शैक्षणिक किंवा औपचारिक भाषा असते CLP. समजण्यासाठी या ठिकाणी सोपे असते, जटिल आणि अमूर्त असते CLP. हावभाव याचे अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतात, संदर्भ कमी असतो, हावभाव उपयोगी नसतो. 1 ते 2 वर्षामध्ये विकसित होते, 5 ते 7 वर्षामध्ये विकसित होते. सामाजिक संचारासाठी, बरोबर, सामाजिक संचारासाठी या ठिकाणी आपण वापरतो आणि अध्यापनासाठी, परीक्षा आणि पुस्तकीय नॉलेजसाठी आपण ही CALP वापरत असतो. ओके, समजलं. तर मग सांगा आता याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला दिलंय उत्तर की बुनियादी आंतरवैयक्तिक संप्रेषण. बुनियादी म्हटलं की बेसिक, याला लक्षात ठेवायचं बेसिक. मग बेसिक कोणती, दिन प्रतिदिन की संप्रेषण की प्रयुक्त भाषा, बरोबर. हा आता इथं बघा, हा म्हणजे मला वाटलं की कोणी प्रश्न काय विचारणार कोणी प्रश्न काय विचारणार, परंतु लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला डिस्ग्राफिया नाहीत ना, तुम्ही लिखणार, तुम्ही शब्द पकडताय, हो लिखणार, तो शब्द नका पकडू. इथं काय म्हटलंय ते वाचा. पला फ, बरोबर ना. पला फ या असं लिहिणं, 6 ला 9 असं लिहिणं. किस तरह के बच्चे द्वारा यह सामान्य गलती केली जाते. म्हणजे ते लिहिलं जातं, ते लिहिलं जातं, त्याला लिहिता येत नाही असं नाही, तो लिहितोय, परंतु कशामुळे तो लिहितो, तर त्याच्यामध्ये डिस्लेक्सिया असतो, वाचनामध्ये त्याची समस्या असते. कारण तो वाचन करताना 3 ला 6 वाजतो, 6 ला 3 वाजतो, प ला फ म्हणतो, व ला ब म्हणतो आणि त्याने तसं वाचल्यामुळे तो तसंच लिहितो. लक्षात आलं. म्हणून त्याच्या लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम नाही, त्याच्या वाचण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून तो आहे पठण वैकल्य. क्लिअर का, समजलं का. बघा आपला मोठा सेशन मोठाच झाला आपला, ठीक आहे. असो, पण तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल, तुम्हाला एकदम जनरली लक्षात आलं असेल की आपल्याला कशावरती जास्त लक्ष केंद्रित करायचंय. तुमचं आकलन म्हणजे मराठी हिंदी याच्यामध्ये फक्त आकलन, ग्रामरचं तुम्ही एकही टॉपिक नाही केला तरीही चालेल. बघा एकही टॉपिक करूच नका, म्हणजे असं मी म्हणणार नाही, कारण आपल्याला 1-1 मार्क आणायचा आहे. त्यामुळे आपलं तुम्हाला मॅडम घेता येते आणि तुमचं अशा माध्यमातून मी तुमचं क्लिअर करून घेईल, तुमची रिव्हिजन, ठीक आहे. बाकी या ठिकाणी लक्षात घ्या, 1-1 प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा हे महत्वाचं, हे समजून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं आकलन तुमचं मात्र वाढवायचं, ठीक आहे. बाकीचं काही जास्त करायचं नाही. तुमचं मराठी असेल, तुमचं हिंदी असेल, एकही पुस्तक घेऊ नका, एकही पुस्तक वाचू नका. तुमचं बालमानसी असेल, कुठलंच पुस्तक वाचायचं नाही, अजिबात. वाचून काही समजदार नाही, कन्फ्युजन वाढेल. त्याच्यानंतर तुमचं गणित असेल, गणितामध्ये सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशनचा भाग फक्त 15चा असतो आणि त्याच्यासाठी मात्र तुमचे वेळ वाया घालू नका, ठीक आहे. तेही होईल तुमचं, परंतु सोपे आहे ते तुम्हाला अगदी जनरली समजून जाईल. परिसर अभ्यास म्हणजे पर्यावरण अध्ययन आहे, तर त्याच्यामध्ये NCERT आहे, ते तुमची क्लिअर होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. सेकंड पेपर आला SST वरती फक्त थोडंसं लक्ष द्या, ती पण 40 मार्कासाठी. बाकीकडे सगळं आपलं इथं कव्हर क्लिअर होऊन जाते आणि ज्याच्याकडे फोकस करायचं तेवढंच फक्त फोकस करा, बाकीकडे जास्त काही करू नका. नामक विकार, नामक कसा येईल, पण नामक म्हणजे तो हे म्हटलंय ना, एनिमिया म्हटलंय ना, नामन विकार. एनिमिया काय असतो, एनिमिया रक्त कमी पडले असतो ना. किती पडले मार्क सांगा बरं. असू द्या, चुकू द्या, चुकला तो शिकला चुकला तो शिकला. गजे सर समजलं ना. महेश सर B अनौपचारिक, C औपचारिक. वा वा, क्या बात आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथं.